अत्यंत थोर आणि कृपाळू बापा परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या उद्धारका, सर्व महान महिमा गौरव तुला देतो आहे परमेश्वरा. आज हे देवप्पा या सायंकाळी तू पुन्हा आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करून हे देवप्पा त्यातलं गूढ आणि गुपित आम्हाला समजावं अशी संधी तू आम्हाला दिलेली आहेस हे देवप्पा, म्हणून तुझे आभार मानतो. आज विशेष करून आम्ही देवप्पा शास्त्राचा अभ्यास करत असताना आमचे मन, आमचं अंतःकरण तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण अभ्यास करणार आहोत एका पुस्तकाचा, जे आपण जास्त वाचलेलं नसेल. पौलाने किती पुस्तकं लिहिली आपण वाचले? 13 पुस्तकं. त्यातलं सगळ्यात छोटं पुस्तक कोणतं? पत्र कोणते? सगळ्यात छोटं पत्र कोणते? फिलेमोनाला पत्र. फिलेमोनाला पत्र हे कुठे सापडतं? कोणाला सांगता येईल? तीताला पत्र आहे, त्याच्या पुढे फिलेमोनाला पत्र असं आहे. आपण काढूया फिलेमोनाला पत्र. फक्त 1 अध्याय आणि 25 वचनं असं हे पत्र आहे. हे पत्र छोटं असण्याचं कारण असं आहे की हे पत्र पौलाने फिलेमोनाला एक वैयक्तिक पत्र म्हणून लिहिलेलं आहे. इतर पत्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा एक समुदायाला संबोधून किंवा काही गटाला, एका देशाला, शहराला संबोधून असं लिहिलं, करिंथ करास पत्र, रोम करास पत्र. तसं हे पत्र वैयक्तिक फिलेमोनाला लिहिलेलं आहे. सारांश मी तुम्हाला सांगतो, त्याच्या आधी आपण थोडंसं पार्श्वभूमी पाहूया. 3 व्यक्तीला संबोधून फक्त हे पत्र आहे. 3 व्यक्ती या पत्रामध्ये आहेत. पहिला तर स्वतः पौल, जो हे पत्र लिहितोय. दुसरी व्यक्ती आहे ती फिलेमोन, ज्या व्यक्तीसाठी हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. आणि तिसरी व्यक्ती आहे अनेसिम. अनेसिम हा फिलेमोनाचा सेवक किंवा गुलाम आहे. अनेसिम हा फिलेमोनाचा गुलाम आहे. पार्श्वभूमी अशी आहे की काहीतरी घडलेलं आहे ज्याच्यामुळे अनेसिम हा फिलेमोनाला सोडून, फिलेमोन राहतोय कलसीमध्ये, कलसी जे शहर आहे तिथं राहतो फिलेमोन, आणि अनेसिम त्याच्या खाली काम करत होता. आता फिलेमोन हा पौलाला कोणी नवीन नाहीये, कारण की शास्त्र असं सांगतं की फिलेमोन हा पौलाने जेव्हा इफिसमध्ये मंडळी स्थापिली तेव्हा तिथे फिलेमोनाला एक मंडळीचा एक जनक किंवा एक लीडर म्हणून त्याला तिथे त्यांनी नेमलेलं होतं. म्हणून फिलेमोन हा पौलाशी एक जुना संबंधी म्हणून असावा असं आपल्याला या शास्त्रातून, कारण की हे पुस्तक असं आहे की ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती नाही दिली आहे, फक्त त्या घटनेबद्दलची माहिती आपल्याला फिलेमोनाच्या पत्रात आपल्याला दिसून येते. तर ह्या फिलेमोनाचा जो गुलाम आहे तो म्हणजे अनेसिम. आणि हे अशी वेळ आहे की पौल त्याचं सेवा कार्य करता करता रोमी जे आहेत, लीडर जे आहेत, रोमी सैनिक जे आहेत, त्यांनी पौलाला धरलेलं आहे आणि त्याला नजरकैदेत ठेवलेलं आहे, त्याला बंदिवासात ठेवलेलं आहे. तर जेव्हा होम अरेस्ट आपण जे म्हणतो, हाऊस अरेस्ट, तशा परिस्थितीत पौल इथे आहे आणि त्याला संपूर्ण काही करण्यासाठी मुभा आहे. लिखाण काम वगैरे जे काही त्याचा आहे तो मंडळींना पत्र लिहितोय, लोकांची भेटी त्याच्या होत आहेत. हे सगळ्या परिस्थितीमध्ये अनेसिम त्याची येऊन भेट घेतोय. ही परिस्थिती पौलासाठी थोडी बिकट अशी आहे, कारण की पौलाला रोमी साम्राज्याला हे सिद्ध करून द्यायचंय. रोमी जे राजा आहे, तेव्हाचा जो राजा होता, त्याला सिद्ध करून द्यायचंय की माझा आणि माझ्या शिक्षणाचा रोमी साम्राज्याला काही धोका नाही. कारण जर तसं नाही केलं तर त्याला येशू ख्रिस्ताबद्दल पुढे प्रसार करता येणार नाही. अशा परिस्थितीत पौल नजरकैदेत एका घरात तो बंदिस्त आहे, नजरकैदेत आहे आणि लोक त्याच्याशी भेट घेत आहेत. तो पत्र लिहितोय आणि अशा परिस्थितीत अनेसिम येऊन त्याची भेट घेतो. आणि पुढे काय घडतं
ह्याला उत्तर म्हणून फिलेमोनाला पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. तर पुढे अनेसिम येऊन पौलाला सांगतो, म्हणजे असं या पत्रावरून एक अंदाज आपल्याला बांधता येतो की अनेसिमनी त्याचा जो मालक आहे फिलेमोन ह्याचं काहीतरी नुकसान केलेलं आहे. काही जण म्हणतात की त्यांनी चोरी केली आहे, काही जण म्हणतो की त्यांनी घर सोडून तो पळून गेलेला आहे कारण की त्याला गुलामगिरी सहन झाली नाही, अशी एक परिस्थिती आहे. आणि अनेसिम तिथून कलसईवरनं तो धावून रोम या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला अजून कदाचित कोणी सापडलं नसेल म्हणून तो थेट येऊन पौलाच्या दारी आलेला आहे. आता गुलाम ह्या विषयाशी आपण थोडंसं सामोरं जाऊया. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला गुलाम काय हे माहीत नाही. आपण सगळेजण कुठेतरी काम करतो, आपण नोकरीला जातो किंवा काय आपण कोणाच्या खाली काम करतो, तर ते म्हणजे गुलाम नाही. ती आपण कोणाकडे तरी नोकरी करतो आणि त्या एका व्यक्तीचा किंवा एका ऑर्गनायझेशनचा आपण नोकर असतो. आता नोकर आणि गुलाम ह्यांच्यामधला फरक काय? नोकर ह्यांना सुख सुविधा असतात, गुलामांना कुठल्याच सुख सुविधा नसायच्या. नोकरांना आठवड्याचे किंवा महिन्याचं काम केल्याबद्दलचं वेतन किंवा पगार मिळायचा. नोकरांना अजिबात पगार नसायचा. गुलामांना मुळात गुलाम ते यासाठीच व्हायचे की त्यांच्यावर कदाचित कुठला कर्ज असेल किंवा त्यांना विकत घेतलेले, त्यांची परिस्थिती खूप कमकुवत असेल म्हणून त्या गुलामांना विकत घेतलेलं असायचं आणि ते एकदाच मोल भरून त्या गुलामांना विकत घेऊन त्यांना जो कोण त्यांचा मालक आहे ते त्यांना घरी काम करण्यासाठी किंवा मुळात जे काही त्याच्या इच्छेत येईल ते करण्यासाठी ते मोकळे असायचे. घरातली कुठली वस्तू, जशी काय आता हा इन्स्ट्रुमेंट झाले, बेंच झाले, तशी अवस्था त्या गुलामाची असायची की घरातली एक वस्तू म्हणून त्याला ठेवलं जायचं आणि घरातलं सगळं काम जे काही मालक सांगेल ते त्यांनी करायला तयार राहायचं आणि त्याचा कुठला मोबदला त्यांनी विचारायचा नाही. गुलामांनी नीट काम नाही केलं तर जे त्याचे मालक आहेत त्यांनी जरी त्याचा अत्याचार केला किंवा त्याचा खून केला तरीही मालकावर कुठलाही लॉ किंवा कायदा असा लागणार नाही, कारण त्यांनी त्या व्यक्तीला एक वस्तू म्हणून विकत घेतलेला आहे. इतकी वाईट अवस्था गुलामांची तेव्हा असायची. आणि हे आत्ताच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आहेत, बाहेर भरपूर ठिकाण आहेत जिथे हे अजूनही चालतं, पण आपण जिथे राहतो ते आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हे दिसत नाही. खूप क्रूर अशी अवस्था गुलामाची असायची तेव्हा. अशी परिस्थितीमध्ये अनेसिम आहे आणि हा अनेसिम काहीतरी झालंय म्हणून ह्याच्याकडे धावून आलाय. आता पौल खूप बिकट परिस्थितीत अशासाठी आहे की अनेसिम हा पौलाकडे आला तर खरा, परंतु जो कोणी गुलामाची मदत करतो त्याला देखील कायदेशीर एक गुन्हा म्हणून रोमी साम्राज्यात एक गुन्हा ठरला जायचा. म्हणजे जर अनेसिमला पौलानी मदत केली तर पौलाला काही पैशांनी किंवा कदाचित अजून चापकाचे फटके मारले जातील, अशी काहीतरी एक त्याच्यावर एक पनिशमेंट म्हणून एक लादलं गेलं असतं रोमी साम्राज्याकडून. आणि पौल मुळात रोमी साम्राज्याला हे समजवण्यासाठी तिथे कैदमध्ये आहे की मी तुम्हाला धोका नाही, माझा तुम्हाला धोका नाहीये, अशी परिस्थिती पौलावर आली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पौल आपल्याला ख्रिस्ती शिष्यत्वाचा सर्वात मोठा धडा देऊन जातो. पौलासमोर आता प्रश्न असा आहे की मी या एका व्यक्तीचं तारण साधायचं का इथून बाहेर पडून अनेक लोकांचं तारण साधायचं? हा प्रश्न पौलाच्या समोर आज आपण पाहतो की अनेसिमला जर मी आणि अनेसिमला तो ख्रिस्ती शिक्षण देत होता, अनेसिमला तो ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढवत होता जेव्हा अनेसिम त्याला भेटायला यायचा तेव्हा. तर अशा परिस्थितीमध्ये पौल सापडलेला आहे. आणि इथे आपण पौलाचं पत्र जेव्हा वाचतो तेव्हा तो अनेसिमला संबोधून फिलेमोनाकडे शिफारस करतो. तर त्यांनी त्याचा निर्णय केलेला आहे. फिलेमोन त्याचा निर्णय असा पौल त्याचा निर्णय असा करतो की तो फिलेमोनाला शिफारस पत्र लिहितो की तू अनेसिमला सोड. अनेसिमवर तुझं जे काही लॉस तुला झालेला आहे, अनेसिममुळे जे काय तुझ्यावर अन्याय झालेला आहे, ते सर्व काही मी सोसण्यासाठी आणि मी त्याची भरपाई करण्यासाठी तयार आहे. त्यांनी जे काय तुझा चोरी केली असेल किंवा आता ते इथं उल्लेख नाही आहे त्याचा, पण जे काय जो तुला तोटा झालेला आहे तो सर्व काही मी भरून काढण्यासाठी तयार आहे. अनेसिमला तुझ्या बंधूप्रमाणे तू प्रीती कर, असं इथं तो लिहितो. एका गुलामाला बंधूसारखी प्रीती कर, असं हे
त्या काळच्या लोकांसाठी खूप नवीन अशी गोष्ट होती की एका गुलामाला बंधूसारखी प्रीती करणे. गुलाम हा घरातला केर कचरा म्हणून मानला जायचा, त्याच्यावर तू एका फॅमिली मेंबर सारखी प्रीती कर. हे असं सर्व पौल फिलेमोनाच्या पत्राद्वारे लिहितो. त्याच्यावर त्याला तो त्याचा बंधू असं म्हणतो, म्हणजे गुलामाला बंधू म्हणणं. तर आपण ह्यातून काय शिकतो? आपल्या खालचे जे, आज आपण आपल्या कामाला जातो किंवा आपल्या घरी काम करणारे लोक असतात, मोलकरीण असते किंवा आपल्या घरी आपल्या हाताखाली काम करणारे वॉचमन, जॅनेटर, कितीतरी असे लोक आहेत जे आपल्या हाताखाली काम करत असतात. ख्रिस्ती धर्म आपल्याला काय शिकवतो की हे लोक, तुम्ही सोसायटीमध्ये आपण जेव्हा वावरतो, आपण जेव्हा इतर ठिकाणी वावरतो, जगात वावरत असताना आपल्या खालच्या पातळीचे लोक जे आपल्यापेक्षा खाली जे असतील, त्यांना देखील आपण बंधूसारखी प्रीती त्यांच्यावर करायची. ते देखील आपल्यासारखेच आहे. पण ह्याचं मूळ कारण काय आहे? ह्याचं मूळ कारण हे आहे की जरी जगिक पातळीवर ते आपल्यापेक्षा खाली असले, जरी जगिक पातळीवर तो किंवा ती आपली गुलाम असले, तरी पण आपण ख्रिस्ताच्या खाली एक आहो. कारण की ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील मरणामुळे, ख्रिस्ताने जे रक्तांची खंडणी आपल्यासाठी भरली आहे, त्यामुळे ती व्यक्ती काय आणि आपण काय, आपण सर्वजण तारले गेलेले आहोत. तर ख्रिस्ताचे आपण सर्व भाऊबंध असे आहोत. तर जगात आपल्याला जरी कोणी छोटं किंवा मोठं असेल, तरी ख्रिस्तासमोर आपण एक आहोत. आणि या ठिकाणी हे एकमेव असं पत्र आहे जिथे संत पौल ख्रिस्ताचा किंवा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचा उल्लेख नाही करत. त्याचं कारण काय, कोणाला सांगता येईल? एकमेव असं पत्र आहे जिथं ख्रिस्ताचे मरण असा उल्लेख नाहीये. कारण या ठिकाणी जे चित्र आपल्या समोर दिसतंय, चित्र काय आपण परत पुन्हा एकदा लक्षात घेऊया. अनेसिम यांनी फिलेमोनाचा तोटा केलेला आहे. ते तोटा तो स्वतः भरू शकत नाही, यासाठी तो पौलाकडे धावून गेलेला आहे. आणि पौल फिलेमोनाला विनंती करतोय की तू अनेसिमला क्षमा कर, त्याची जी काय चूक झाली ती सगळं खंडणी मी भरून काढतो. या सर्व चित्रावरून, या सर्व इमेज जेव्हा आपण घेतो, हसतोय, तुला कळतंय मला वाटतं, या सर्व ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की हे ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केलं त्याचं संपूर्ण चित्र आहे. पौल या ठिकाणी ख्रिस्तासारखा या चित्रामध्ये आहे की आपण जी आहे अनेसिम आहोत आणि फिलेमोन जे आहे ते परमेश्वर आहे. आपण परमेश्वरास संबंधित आपण चूक केलेली आहे, गुन्हा केलेला आहे. आपण पापाचं वेतन जे मरण, आदामाने जे पाप केलं ते आपल्या सर्वात आलेलं आहे जन्मापासून, आणि ते घेऊन आपण जेव्हा ख्रिस्ताकडे जातो, ख्रिस्त परमेश्वराकडे आपल्यासाठी विनंती करतो, आपली रदबदली करतो, आणि त्यामुळे आपल्याला क्षमा प्राप्त होते. हे आपल्याला फिलेमोनाच्या पुस्तकातून दिसून येतं. आणि एक फॅक्ट, एक ट्रिव्हिया तुम्हाला सांगतो. फिलेमोनाचं पत्र हे जवळपास कलसईकरास पत्र जेव्हा पौलाने लिहिलं, त्या जवळपास त्याच वेळेस लिहिलेलं आहे. फिलेमोन, आपल्याला आता प्रश्न पडला की इतकं सगळं करून, म्हणजे एवढा जो रोमी साम्राज्याला वगळून जे त्यांनी कार्य केलं पौलाने, ते कोणासाठी? ते अनेसिमसाठी. का? तर अनेसिमाने ख्रिस्ताला स्वीकारावं आणि अनेसिम ह्याने म्हणजे पुन्हा एकदा फिलेमोनाचं घरी जावं, त्याच्या घरी बंधू म्हणून त्याचं राहावं. ह्या सगळ्याचं इज इट अ सक्सेस? हे फिलेमोनाला पटलं का नाही आणि अनेसिम ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला का नाही, हा एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो. इथे ह्याचा परिणाम काय झाला? तर आपण कलसईकरास पत्र उघडूया. कलसई 4:17 कोणी वाचेल का? सॉरी, कलसई ना, सॉरी 4:7. त्यापुढे असं, आता हा तोच अनेसिम आहे का नाही, ही खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु विचार करूया की अनेसिम हा वाचला आहे आणि कलसई मध्ये जेव्हा कार्य घडत होतं तेव्हा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे. ही खूप मोठी शक्यता आहे, आपल्याला नाकारता येत नाही. पण तात्पर्य हे की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडतात आणि जिथे क्षमा आहे,
जिथे बंधुप्रेम आहे तिथे ख्रिस्त आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सर्व चित्रावरून आपल्याला एकच कळतं की सर्व गोष्टींमध्ये जेव्हा आपण एकमेकांना क्षमा करतो, जेव्हा एकमेकांवर बंधुप्रेम आपण करतो, तेव्हा ख्रिस्त आपल्याद्वारे कार्य करत असतो. हे आपण दरवेळेस लक्षात ठेवलं पाहिजे. थँक्यू. बोला ना. हा. बरं. गुल. हम्म. अच्छा. हा. तो विषय आहे परमेश्वराने बरोबर. बरोबर आहे. गुलामाचं चित्र आत्ताच प्रतीकने जर सांगितलं तसं गुलामाचं कल्पनाच आपण करवत नाही. अशा प्रकारची भयंकर परिस्थिती त्यावेळेस होती. म्हणजे तो म्हटला तसं आहे की एखाद्या वस्तू जशी आपण ट्रीट करतो तसं गुलामाला त्या ठिकाणी वागणूक दिली जायची. अतिशय तुच्छतेने वागणूक दिली जायची. म्हणजे एखाद्या मनुष्याला पण आपण एखाद्या जनावराला आपण तसं वागवणार नाही, तशा प्रकारची वागणूक या गुलामांना दिली जायची. आणि अशा वेळेस पौल त्या ठिकाणी तो पत्र लिहितं फिलेमोनाला की तू ह्या मनुष्याला एक बंधू म्हणून स्वीकार. आता एक लक्षात घ्यायचं इथं ती जी सिस्टम आहे तर समाजामध्ये एक परिस्थिती आहे. हा मालक आहे, हा गुलाम आहे. पौल असं म्हणत नाही की आता ह्याने गुलामगिरी सोडून तुझ्या बरोबरचा असावा, असं म्हणत नाही. गुलाम तो गुलामच राहणार, सिस्टम तो पडत नाही. पौल कारण आता त्याने सांगितलं असं सिस्टम जर ह्यांनी मोडली असती तर रोमी साम्राज्यामध्ये त्याला दोष लावला असता पौलाला, किंवा त्याला काहीतरी शिक्षा झाली असती, त्याला त्या ठिकाणी कैद झाली असती. सिस्टम कारण ते काय मालक आणि गुलाम ही त्यावेळची परिस्थिती होती, ती तशीच राहणार. म्हणतो हा गुलामच राहणार, तू मालकच राहणार, परंतु ह्याला तू आता गुलामासारखा न वागवता आता तू ह्याला बंधूसारखं वागव. हा जर ख्रिस्तामध्ये आहे तर ख्रिस्तामध्ये तो तुझा बंधू आहे. जरी तो तुझा गुलाम आहे, गुलामासारखं तू त्याला काम करून घेणार आहेस, पण त्याची वागणूक जर तू देशील जसा काय तू तुझा बंधू आहे असं तू त्याला वागव, हे सांगत आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की काहीतरी ह्याचं नुकसान करून हा अनेसिम पळून गेलेला आहे आणि पौलाकडे गेल्यानंतर तो म्हणतो आता पुन्हा ज्यावेळेस हा तुझ्याकडे येईल त्याला पत्र देतोय. पौलाने ते पत्र लिहून ह्याच्याच हाती दिले. ते पत्र घेऊन अनेसिमलाच दिले की हे पत्र घेऊन तुझा आणि फिलेमोनाला दाखव, मी माझं शिफारस पत्र तुझ्याबद्दल मी तुला रेकमेंड करतोय, शिफारस करतोय. आणि मग ज्यावेळेस तू हे पत्र वाचशील फिलिपॉनाला येतो त्यावेळेस इथून पुढं जरी तो तुझा गुलाम असला तरी त्याला तू बंधूसारखं वागव. ही ज्यावेळेस आपण कथानक पाहतो त्यावेळेस येशूने कुठल्या सांगितलेल्या गोष्टीची आठवण आपल्याला होते? अशी एखादी गोष्ट आहे का की हा गुलाम आहे, ह्याच्यापासून तो पळून गेला आहे आणि परत आल्यानंतर तो म्हणतो की तू आता ह्याला आपला बंधूसारखं वागव? उधळ्या पुत्र नाही का? उधळ्या पुत्रामध्ये साधारण अशीच कल्पना आपल्याला दिसते. बाप आहे, मुलगा त्याच्यापासून पळून गेला, बापाच्या इच्छेविरुद्ध त्याने केलं आणि कसबिनीबरोबर पैसा घालवला, सगळं उधळून टाकलं. पण ज्यावेळेस तो परत आला त्यावेळेस बापाने काय केलं? गुलामासारखं न वागवता त्याला काय केलं? त्याला पुन्हा आपल्या पुत्राचा दर्जा दिला. ताबडतोब तो गेला, न मागता क्षमा दिली, त्याचं चुंबन घेतलं, त्याला नवीन कपडे दिले, अंगठी घातली, वासरू कापलं, मेजवानी दिली. गुलामसारखा नाही ठेवला पण त्याला मुलासारखा वागवलं. तसंच या ठिकाणी पौल त्याला सांगत आहे, जरी तो तुझा गुलाम असेल तरी वागवताना तू याशी बंधूसारखं वाग. म्हणजे काय माहिती आहे का? आता हा फिलेमोन कोण होता? फिलेमोन आता सांगितलं त्याप्रमाणे तो त्या मंडळीमध्ये एक मोठा त्याला आपण एल्डर म्हणतो नाही का? एल्डर असतात किंवा ज्याला आपण वडील वगैरे म्हणतो, वडिलासारखा तो होता. कारभार सांभाळायचा, मंडळीचा कारभार सांभाळत आहे. आणि या फिलेमोनाच्या घरामध्ये प्रार्थना व्हायची. या फिलेमोनाच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये आता शब्बाताच्या दिवशी आपण मंदिरात प्रार्थना करतो, इतर आठवड्याच्या दिवशी घरामध्ये फिलेमोनाच्या प्रार्थना व्हायची. आणि ह्या घरामध्ये प्रार्थना होत असताना समजा आता प्रार्थना चालू आहे आणि मग फिलेमोन सांगल आज आपला शास्त्रभाग आपल्यासाठी बंधू अनेसिम हा शास्त्रभाग वाचेल. प्रार्थना करत असताना तो त्याचा बंधू आहे
आणि शास्त्रभाग वाचल्यानंतर ज्यावेळेस प्रार्थना संपेल, रात्रीच्या जेवणाला मग तो म्हणेल आणि सेम चल मला जेवण वाढ. आलं लक्षात? म्हणजे त्यावेळेस तो त्याचा गुलाम आहे, पण प्रार्थना करत असताना समाजामध्ये इतर मतामध्ये तो एक बंधू आहे त्याचा. तर अशा प्रकारची वागणूक म्हणजे सिस्टम न मोडता तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे पौल त्याला सांगत आहे. तो तुझा गुलाम राहणार, त्याप्रमाणे तू त्याचा मालक आहेस, हे मला सर्व मान्य आहे. समाजातले जे थर आहेत त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, ते तसंच राहणार, परंतु त्याकडे आता बघण्याचा तुझा दृष्टिकोन तू बदल, हे सांगण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी पौल फिलेमोनाला करत आहे. आता छोटंसंच पत्र आहे. किती वचनाचं हे पत्र, फिलेमोनाचं पत्र? किती वचन आहे त्यामध्ये? 25 वचन आहेत, बरोबर ना? आता 25 वचनामध्ये छोटे छोटे आपण धडे आहेत, ते फक्त इथे या ठिकाणी घ्यायचा एक प्रयत्न करूयात. सारांश खूप उत्तम रीतीने त्याने सांगितलेलं आहे आपल्याला. साधारण ही गोष्ट सगळ्यांना कळाली का? सगळ्यांना कळाली. म्हणजे तुमचं बंधुप्रेम जे आहे किती महत्त्वाचं आहे हे पौल त्या ठिकाणी फिलेमोनाच्या पत्रामध्ये आपल्याला सांगत आहे. की जरी एखादा मनुष्य पापी आहे, एक फार सुंदर विचार या ठिकाणी आहे. तो म्हणतो की जरी हा तुझा गुलाम आहे, फिलेमोनाला तो सांगत आहे अनेसिम तुझा गुलाम आहे, तर एक लक्षात घ्या, तो म्हणतो आपण सर्वजण तसं पाहिलं तर येशूचे एक गुलाम आहोत, बरोबर ना? तू पण फिलेमोना, तू पण एक येशूचा गुलाम आहे, आणि म्हणून तू त्याला अगदी गुलामासारखं नको वागू, तू सुद्धा एक प्रकारचा गुलाम आहे, म्हणून त्याकडे तू दयादृष्टी कर, त्याकडे तू आपला बंधूसारखं पहा, या ठिकाणी तो सांगत आहे. आता बघा काय काय वचन आपण पाहूया, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण पाहूया. पहिलं वचन, आता वचन पहिलं काय वाचा बरं कोणीतरी वचन. हां हां काय लिहिलं इथं? तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला, म्हणजे काय त्याच्या घरात काय होत होती? प्रार्थना होत. घरात प्रार्थना म्हणजे हा जो फिलेमोन आहे हा आपल्या घरामध्ये प्रार्थना घेत असत. हा पहिला भाग आपण या ठिकाणी शिकतो, बरोबर ना? म्हणजे ह्या फिलेमोनाने आपलं दार इतरांसाठी उघडं केलं होतं, त्याचं घर इतरांसाठी उघडं होतं, इतरांचं तो आदरातिथ्य करायचं, प्रभूची प्रार्थना त्या ठिकाणी भरायचं. म्हणजे हा प्रार्थनाशील मनुष्य आणि औदरातिथ्य करणारा, इतरांसाठी तो हॉस्पिटेबल होता. त्याने आपलं दार बंद केलं नव्हतं, इतरांची सेवा तो करायचा, इतरांना तो आपल्या घरी बोलवायचा, प्रार्थना करायचा. म्हणजे आपलं घर सतत इतरांसाठी खुलं पाहिजे, घरात त्या ठिकाणी प्रार्थना व्हायची, आपण हे बघतो. आणि हे तुमच्या फार महत्त्वाचं लक्षात येईल. कसं झालं की जसं आपण आता वर्ष निघून गेले, आपण आता साधारण 2000 वर्षानंतर आपण गोष्ट करत आहोत. आता आपला समाज असा झाला आहे की कोणतीही गोष्ट असेल, धार्मिक गोष्ट असेल ना, आपण लगेच चर्चकडे डोळ्या लागतात. आपल्या काय झालं की आपण चर्चकडे सोपवून देतो. मुलांना शिक्षण द्यायचं नाही, धार्मिक शिक्षण दिलं पाहिजे, बरोबर ना? आता आईवडिलांना विचारलं काय मुलांना काय शिक्षण आहेत ना, संडे स्कूलचे टीचर आहेत ना, सोपवून देतात संडे स्कूलच्या टीचरवर. पण घर किती महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी घरातून सुरू होतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी तुम्ही कल्पना करा, चर्चच नव्हतं, त्यावेळेस काय व्हायचं? त्यामुळे घरातलं जे वातावरण आहे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस जुन्या करारामध्ये ज्यावेळेस लोक भटकंती करत होते, रानामानातून येत होते, त्यावेळेस त्यांच्याकडे चर्च होतं का? त्यांच्याकडून कोणी पाळक होता का? मग काय त्यांना काय कोण शिकवण देणार? ह्या मुलांना शिकवण कोण द्यायचं? काय आज्ञा होती परमेश्वराची? अनुवादाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जे वचन मी तुला आता सांगत आहे ते आपल्या मनावर बिंबव, आपल्या मुलाबाळांच्या मनावर ते ठसव, आणि बसता उठता त्याविषयी तू बोलत जा. त्या आपल्या कपाळपट्टीला वचनादाखल लाव, आपल्या हातावर त्या बांध, आपल्या दाराच्या फाटकाला त्या लाव, आणि रोज तुम्ही त्याच्यावर बोलत जा, त्याच्यावर मनन करत जा. म्हणजे ही घरातली परिस्थिती आहे. जो घराचा पुढारी आहे, मोरक्या आहे, किंवा जो घराचा कुटुंब प्रमुख आहे, त्याच्यावरही जबाबदारी होती की आपल्या मुलांना त्या परमेश्वराच्या भयात, प्रीतीत, सद्गुणात वाढ करायची, ही कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. आणि हे आम्ही नेहमीच विसरतो. त्यामुळं घर हे सगळ्यात महत्त्वाची आपली वास्तू आहे, की जिथं आपल्या मुलांना शिक्षण देणं अतिशय महत्त्वाचं आहे, की जे आजकालच्या जमान्यामध्ये आईबाप अगदी विसरून गेलेले आहेत. दुसरं थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आईबापच जर वचनाविषयी शिथिल आहेत तर मुलं कुठून शिकणार? आपण म्हणतो ना की विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार, नाही का? घरातच जर वातावरण खराब आहे, घरामध्ये जर धार्मिक परिस्थिती नाही, घरामध्ये रोज पवित्र शास्त्र वाचन नाही, आई वडील इतके बिझी आहेत, वडील सकाळच्या शिफ्टला जातात, आई कधी कधी नाईटला जाते, नाईट ड्युटी नर्स असेल तर नाईट ड्युटी असते, किंवा उलटं असतं, घरामध्ये एकत्र वातावरण, एकत्र येणं होत नाही,
आलं तर सगळे मोबाईलवर असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर घरातच जर धार्मिक वातावरण नाही, दररोजचं पवित्र शास्त्र वाचन नाही, प्रार्थना नाही, तर मुलं कशी शिकणार? आणि म्हणून घर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथून आपल्या धार्मिक अवस्थेला सुरुवात होते. सगळंच काय आपण चर्चवर थोपवून देऊ शकत नाही. उदाहरणार्थ ज्यावेळेस पहिली मंडळी स्थापन झाली त्यावेळेस ती चर्चमध्ये झाली काय? मोठ्या चर्चमध्ये पहिली मंडळीची स्थापना कुठं झाली? मंडळीची स्थापना, मंडळीची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 50व्या दिवशी. पेंटिकॉस्ट म्हणजे काय? 50वा दिवस. त्या दिवशी काय झालं? पवित्र आत्मा अग्नीच्या रूपाने आला. कुठं आला तो? चर्चमध्ये आला का? करिंथ येथील चर्चमध्ये आला का? कुठं आला तो? प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय. काय म्हटले तिथं? साधारण 120 जण त्या घरामध्ये बसले होते. ते घर होतं, छोटंसं घर, 10x12ची खोली असेल. 120 जण बसलेले असताना अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला आणि अग्नीच्या जीवा येतात तसे त्या प्रत्येकावर त्या आल्या. त्या घरामध्ये ते बसले होते, त्या प्रत्येकावर त्या आल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि जशी जशी त्यांना वाचा दिली तशी ते बोलू लागले आणि ते ईश्वरी संदेश देऊ लागले. कुठं झालं? घरामध्ये. त्यामुळे पवित्र आत्मा नुसतं चर्चमध्ये येतो असं नाही, तुमच्या घरामध्ये सुद्धा तो येईल. कारण सुरुवात तिथूनच झाली. पेंटिकॉस्टची सुरुवात एका घरामध्ये झाली, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आमचं घर हे अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवात घराकडून झाली पाहिजे. प्रथम माझी आई, माझे वडील, माझे मुलं, माझी लेकरं, धार्मिक शिक्षण घरातून गेलं पाहिजे. चर्च ही दुय्यम बाब झाली, पण तिथं आपलं शिक्षण दिलं जात नाही आणि सगळं आपण नुसते संडे स्कूलच्या टीचरवर सोपवतो. दृढीकरण पाळगसाहेब घेतात, लग्न चर्चमध्ये लावलं जातं, फक्त आम्हाला घर नुसतं आमच्या शोभेसाठी असतं. घरामध्ये कुठलंच धार्मिक शिक्षण मिळत नाही. ही आजकालची शोकांतिका आहे. ख्रिस्ती समाजाची अशी वाईट स्थिती आहे. तर तसं कधी होता कामा नाही. ज्यावेळेस पहिली मंडळी स्थापन झाली त्यावेळेस काय म्हटलं माहिती आहे का? ते सर्वजण येत होते, त्या सर्वांचं सामायिक होते, सर्व एकत्र होते. ते आपापली मालमत्ता विकून प्रत्येकाला जशी गरज लागेल तसं एकमेकांना देत होते. पुढं काय म्हटलंय? ते दररोज मंदिरामध्ये जमत असत, घरोघरी भाकर मोडीत आणि देवाची स्तुती करत हर्षल मनाने ते खात असत. दररोज ते एक चित्ताने जमत असत, घरोघरी भाकरी मोडत असत. ते घरामध्ये, पूर्वीच्या काळी मोठे चर्चेस नव्हते, आत्ता चर्च झाले, पण पूर्वी घरोघरी जमून प्रार्थना करायचे. कारण काय? रोमी साम्राज्याची भीती होती, मंडळीचा छळ होत होता. त्यावेळेस लपून घरामध्ये जाऊन प्रार्थना करणं आणि अशा प्रकारे ते घराला महत्त्व दे. प्रत्येक घरामध्ये प्रार्थना होत, दररोज प्रार्थना होत असत. याचं मर्म आम्ही विसरलेलो आहोत. आणि म्हणून आमची मंडळी पहिल्या मंडळीसारखी आवेशी राहिलेली नाही. पहिली मंडळी आवेशाने भरलेली होती. पवित्र आत्मा दररोज त्यांच्यामध्ये तारण प्राप्त झालेल्या लोकांची भर रोज घालत होता. का? कारण त्यांचं दररोज एकत्रित येणं होतं, त्यांची सहभागिता होती. आमच्याकडं आम्ही चर्चला येतो, नागतोंड मुरडत एकमेकांना भेटतो, निघून जातो. परत आपण एकदा जातो की पुढच्या रविवारीच परत. मध्ये कुठलीच आपली सहभागिता नसते. आणि म्हणून घरोघरी सहभागिता असणं फार महत्त्वाचं. तर आमच्या मंडळीमध्ये दररोजची वाढ होत जाईल, हे फार महत्त्वाचं आहे. नंतर ज्यावेळेस कर्नेल्य नावाचा मनुष्य आपल्याला माहिती आहे का? कोण होता कर्नेल्य? कर्नेल्य कोण होता माहिती आहे कोणाला? प्रेषितांची कृत्याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण कर्नेल्याविषयी वाचतो. हा कोणी यहुदी नव्हता, तो हेल्लेनी होता. तो इटालिक पलटणीचा तो शताधिपती होता कर्नेल्य. पण त्याच्याविषयी असं म्हटलंय, तो नीतिमान, नियमित प्रार्थना करणारा, देवाला भिवून वागणारा आणि दानधर्म करणारा. 4 गोष्टी कर्नेल्याविषयी लिहिल्या आहेत. काय काय होत्या? नीतिमान होता, प्रार्थना करणारा होता, देवाला भिवून वागणारा आणि दानधर्म करणारा. 4 गोष्टी. आणि हे पाहिल्यानंतर एकदा एक देवदूत त्याच्याकडे आला, त्याच्या घरामध्ये आला देवदूत. पहा, कल्पना करा, देवदूत फक्त ख्रिस्ती लोकांकडेच येतो असं नाही बरं का. देवदूत कुणाकडे आला? एक इटाली मनुष्याकडं, की ज्याला देव माहिती नाही, ज्याला यहोवा कोण माहीत नाही, कदाचित मूर्तीपूजा करणारा मनुष्य, पण त्याकडे देवदूत आला. आणि काय म्हणतो तो? हे कर्नेल्य, तुझ्या प्रार्थना आणि तुझा दानधर्म वर स्मरणात आलेला आहे. ज्यावेळेस तो प्रार्थना दानधर्म करायचा त्याचं स्मरण स्वर्गात झालं. पहा, हिंदू म्हणजे विधर्मी मनुष्य, यहुदी तर मनुष्य, पण त्याचं स्मरण स्वर्गात झालेलं आहे. म्हटलं, मग मी तुझ्याकडे आता आलेलो आहे, तर तू असं कर, जोपाला आपली माणसं पाठव आणि पेत्र नावाचा शिमोन जो आहे त्याला तू बोलून घे. आणि मग ह्यांनी जोपाला माणसं पाठव. आता तोपर्यंत मंडळी नुसती स्थापन झालेली आहे. ह्या शिष्यांना माहीत नाही की स्वार्था ही यहुदी तर लोकांसाठी, हे शिष्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं. त्यांना काय वाटलं, येशू आमच्यासाठी आला, तो यहुदी होता, यहुद्यांमध्ये कार्य केलं, फक्त यहुद्याचंच तारण आहे, आपण यहुदी लोकांना स्वार्थ सांगायची, फक्त त्यांचंच तारण होणार, बाकीच्यांना पण बाजूला ठेवायचं, ही त्यावेळची धारणा होती.
आपण आता आपल्याकडे बायबल आहे, प्रिंटेड बायबल आहे, 2000 वर्षानंतर आपल्याला कळतं की सर्व जगासाठी तो मरण पावला. हे योहानाने 90व्या वर्षी लिहिलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली. त्या लोकांना कुठं माहीत होतं? त्यांना वाटलं फक्त यहुदी लोकांना तारण आहे, सुनता झालेल्या लोकांना, अब्रामाच्या संतानांना तारण, बाकीच्या लोकांना तारण नाही, ते सगळे नरकात जाणार, हा त्यांचा विश्वास होता. मग आता हे लोकांना कसं काय, हे शिष्यांना कसं कळवायचं? तर ज्यावेळेस कर्नल्याला देवदूताने सांगितलं तू जा आणि पेत्राला बोला. आता कर्नल्य यहुदी तर आहे, ह्या लोकांना वाटलं हे यहुदी इतर लोकांना कशाला आपण सांगायचं सुवार्थाविषयी, कारण ते आमच्यातले नाही आहेत, सुवार्थ आमच्यासाठी, यहुदी लोकांसाठी. आणि मग हे लोक जात असताना पेत्राला त्यांनी बोलवायला जोपाकडे गेले. पेत्र, शिमोन पेत्र त्याला घेऊन येत आहेत. येता येता वाटेमध्ये पेत्राला अतिशय भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्याला एकदम ग्लानी आली, म्हणजे त्याला एक स्वप्न पडलं, त्याला एक दृष्टांत झाला. ह्या दृष्टांतामध्ये तो पाहतो तर स्वर्गातून एक मोठी चादर आली आणि त्या चादरीमध्ये, स्वर्गातून खाली ती चादर आली आणि त्या चादरीमध्ये त्याने काय पाहिलं? सर्व प्रकारचे प्राणी आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, सरपटणारे प्राणी, अशुद्ध प्राणी, की लेवियाच्या पुस्तकामध्ये असा नियम आहे कोणते प्राणी शुद्ध आणि कोणते अशुद्ध, हे त्यात नियम दिला होता. शुद्ध ते खायचे, अशुद्ध ते खायचे नाही. पण ह्या चादरीमध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि त्याला देवाचे वाणी ऐकवली, हे पेत्रा तुला भूक लागली तर हे प्राणी मारून तू खा. आणि पेत्र म्हटलं प्रभूजी हे मी प्राणी मारून कसे खाऊ, कारण हे अशुद्ध आहेत, तू सांगितले ते खायचे नाहीत. आणि चादर ती पुन्हा वर गेली. काही वेळाने पुन्हा त्याला ते स्वप्न पडलं, पुन्हा ती चादर खाल्लेली, पुन्हा तसेच प्राणी आणि पुन्हा तीच वाणी, हे प्राणी तू मारून खा. पुन्हा पेत्र म्हणतो मी कसं खाऊ, कारण अशुद्ध प्राणी आहेत. पुन्हा ती चादर वर गेली. 3दा असं झालं आणि 3दा असं झाल्यावर मग पेत्र म्हणतो प्रभूजी मी कसं खाऊ. त्यावेळेस त्याला वाणी झाली, जे परमेश्वराने शुद्ध केले आहे ते तू अशुद्ध मानू नकोस. म्हणजे आता काय, परमेश्वराने अशुद्ध शुद्ध ठेवलं नाही, जे अशुद्ध आहे ते सुद्धा शुद्ध केलेलं आहे. कसं शुद्ध केलंय? ख्रिस्ताच्या रक्ताने संपूर्ण जगाचं शुद्धीकरण झालेलं आहे. ख्रिस्त जगासाठी आला, संपूर्ण जगासाठी आला. हे विचार, हे ज्ञान पेत्राला त्यावेळेस कळालेले आहे की अशुद्ध प्राणी सुद्धा आता मारून खायची वेळ आपल्याला आलेली आहे. हे पेत्राच्या डोक्यात चालू असतं की आता तेव्हा हे काय म्हणजे कधी कधी आपल्याला स्वप्न पडतं, त्याचा अर्थ कळत नाही. मग पेत्र विचार करतो काय हा स्वप्नाचा अर्थ आहे, मला परमेश्वर असं का म्हणतो अशुद्ध प्राणी खा, नियमशास्त्र तर सांगतं की अशुद्ध प्राणी खायचे नाही, मग परमेश्वराने असं का म्हटलं. असा विचार त्याच्या मनात घोळत असतानाच हळूहळू तो आला आणि कर्नल्याच्या घरामध्ये आला. कर्नल्याच्या घरामध्ये आला तर त्याचे काही नातेवाईक आणि जी मंडळी, त्याचे दोस्त जे यहुदी इतर आहेत, ते सगळं तिथं बसलेले आहेत. आणि कर्नल्य त्याला सांगतो मला देवदूताचं दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की शिमोन नावाच्या पेत्राला बोलवून आण, तो तुला काहीतरी स्वार्थ सांगेल. त्या दिवसापासून आम्ही सर्वजण 3 दिवस उपवास करत आहोत आणि तू काहीतरी सांगशील म्हणून आम्ही तुझी वाट पाहत आहोत. हा कर्नल्य म्हणतो, एक इटलिक मनुष्य, यहुदी तर मनुष्य. मग पेत्र त्या ठिकाणी संपूर्ण भाषण देऊन येशू ख्रिस्त त्या जगामध्ये कसा आला, तो मशिहा कसा आहे, तो तारणारा कसा आहे, तो मरण पावला आणि नंतर तो पुनरुत्थित झाला, आम्ही 40 दिवस त्याला पाहिलं, त्याला दर्शन दिलं, हे सगळं तो स्वार्थ त्या लोकांना सांगतो. आणि पेत्राचं भाषण होत असतानाच अचानकपणे पवित्र आत्मा येतो आणि तो पवित्र आत्मा सर्वांवर येतो. त्या ठिकाणी बहुतांश लोक यहुदी तर होते, हेल्लेनी होते, त्यांना येशू ख्रिस्त माहीत नव्हता, मूर्तीपूजक असतील, त्यांच्यावर सुद्धा पवित्र आत्मा येतो. आणि पेत्राला स्वतःलाच आश्चर्य वाटतं, आम्ही तर यहुदी लोकांसाठी स्वार्थ आणली, पण ह्या लोकांवर सुद्धा पवित्र आत्मा आला. मग त्याला त्या स्वप्नाचा उलगडा होतो, अरे मला ते स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नात परमेश्वर म्हटला होता की जे अशुद्ध आहे ते सुद्धा तू शुद्ध मान. म्हणजे आता परमेश्वराने हा जो पवित्र आत्मा आहे तो यहुदी तर लोकांना पण दिलेला आहे, म्हणजे येशू ख्रिस्त सर्व जगासाठी आलाय, हे रहस्य पेत्राला त्यावेळेस कळालं आणि नंतर त्यांनी ती स्वार्था ख्रिस्ती तर लोकांकडे पण घेऊन गेले. आलं लक्षात? पण हे कुठं झालं? चर्चमध्ये झालं का? म्हणजे कुठल्या मोठ्या करंतीकराच्या चर्च नाही, कुठं झालं ते? कर्नल्याच्या घरामध्ये पवित्र आत्मा आला. आणि म्हणून घर, आपल्या घराचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला कळतं. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट घरामध्ये झाली. ज्यावेळेस पेत्राला हे अटक केली, तुम्हाला माहिती आहे ना पेत्राला अटक केल्यावर काय झालं? पेत्राला अटक करून बंदिवासात आहे. आता बघा कसं असतं देवाचं कार्य, बघा कसं असतं. 12 येशूचे किती शिष्य होते? 12 शिष्य होते. येशू ख्रिस्त मरण पावल्यावर किती राहिले? 11 राहिले. एक कुठं गेला? यहूदा इस्करियोत मरण पावलं, बरं ना? 11 शिष्य राहिलेले. हे 11 पैकी पेत्राला अटक झाली, त्यासोबत याकोब जो होता, योहानाचा भाऊ याकोब,
ह्याला पण अटक झाली. दोघं जण तुरुंगवासात आहेत. दोघं तुरुंगवासात असताना ह्या मंडळीने काय केलं, जी मंडळी आता ख्रिस्तामध्ये आलेली आहे आणि ते ख्रिस्तावर विश्वास ठेवले, घरोघरी येऊन ते त्या ठिकाणी भाकर मोडत आहेत, प्रार्थना करत आहेत, सहभागिता होत आहेत. मंडळींनी काय केलं, ज्यावेळेस पेत्राला आणि याकोबाला अटक झाली, समजा आपल्यामध्ये एखादा लीडर आहे आणि त्याला अटक झाली, आपण काय करू, लगेच पोलीस स्टेशनवर जाऊ, नाही का, अर्ज द्यायचं, जामीन पाहिजे आम्हाला, नाही का, आणि मग नंतर आपण कोर्टात जाऊ. या मंडळी कुठं कोर्टात गेले नाही, काही जामीन मागितलं नाही, पण त्याने काय केलं, एका घरामध्ये प्रार्थना करत आहेत, एकाच्या घरामध्ये आले आणि ते प्रार्थना करू लागले पेत्राच्या सुटकेसाठी. बरोबर ना, पेत्राच्या सुटकेसाठी. त्यावेळेस हा जो याकोब आहे, हे याकोबाला हेरोद राजाने धरला आणि काय केलं, शिरच्छेद केला. याकोबाचा शिरच्छेद झाला. याकोब मर कोण, योहानाचा भाऊ याकोब, माहिती आहे ना, याकोब आणि योहान 2 भाऊ होते. त्यातला याकोब ह्याचा शिरच्छेद करून त्याला मारून टाकलं. आणि मग पेत्रा आता आहेत आणि याकोबाला मारल्यानंतर त्या हेरोदाला वाटलं आता आपण पेत्राला पण मारू, आणि तो आता त्या पेत्राला मारण्याचा विचार करत आहे. आणि रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेस पेत्र आणि सर्वजण झोपी गेलेले आहेत. रात्री मध्यरात्रीची वेळ आहे. त्यावेळेस काय झालं, अचानकपणे एक देवदूत त्या ठिकाणी तुरुंगात आला आणि पेत्र झोपलेला आहे, ते पाठ थोपडो, पेत्रा उठ, तुला जायचं आहे. आणि पेत्र उठला आणि त्याला वाटलं आपण स्वप्न काहीतरी पाहतोय, समोर बसतो देवदूत आणि तो उठू लागला तर साखळदंड आहेत. उठत्या क्षणी साखळदंड आपोआप निखळून पडले. तो पुढं जावं लागला, देवदूत मागं, देवदूत पुढं आणि पेत्र मागं. आणि देवदूत जवळ आला त्यावेळेस लोखंडी दरवाजा तुरुंगाचा लागलेला आहे. देवदूत जवळ येताच लोखंडी दरवाजा आपोआप उघडला. पेत्र पुढं चालला. पहिला पारा गेला, दुसरा पारा, आता सगळे पहारेकरी झोपलेत कारण 2-3ची वेळ आहे. देवदूत पुढं, पेत्र मागं. त्या तुरुंगातून पूर्णपणे देवदूत बाहेर आला, रस्त्यावर आला. पेत्र पण त्याच्या मागं आला आणि देवदूत गायब झाला. रस्त्यावर आला आणि देवदूत गायब झाला. तुरुंगातून बाहेर आणण्याचं काम या देवदूताने पेत्राचं केलं. पूर्णपणे सुटला गेला आणि तो आला एका घरामध्ये आला आणि त्याने ऐकलं की काहीतरी घरामध्ये काहीतरी प्रार्थना चालू असेल किंवा त्याने आवाज ऐकला. त्यावेळेस ज्यावेळेस तो दाराकडे आला त्यावेळेस काय झालं, कुणी दार उघडलं, ते रुदा नावाची एक मुलगी, 12-13 वर्षाची मुलगी आहे. तिने दार ठोकल्याचा आवाज आला आणि तिला कळाला कोणतरी पेत्र आहे. आणि म्हणून ती गेली आणि पाहिलं तर पेत्र आहे. पळत जाऊन ती घरच्या मंडळी, आणि घरची मंडळी काय करत आहे यावेळेस, घरातली मंडळी प्रार्थना करत आहेत पेत्राच्या सुटकेसाठी. आणि प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं. पेत्र सुटून त्या दारात पण आलेला आहे. तर रुदा काय म्हणते, पेत्र आलेला आहे दारामध्ये. आणि सगळ्यांना विश्वास, काय तू सांगते काहीतरी, पेत्र आला कुठं, आता पेत्र तुरुंगात आहे, तू कधी येईल का. आणि त्यामुळे सगळेजण आले तर दार उघडलं तर पेत्र त्यांच्यासमोर आहे. कुठं झालं हे सगळं, घरामध्ये. घरामध्ये प्रार्थनेचे उत्तर मिळतात, घरामध्ये पवित्र आत्मा येतो, सगळं घरामध्ये होतं. आणि म्हणून घराचं महत्त्व, घरातली प्रार्थना बघा, त्या ठिकाणी तो घरामध्ये बोलून प्रार्थना करा. आणि म्हणून आमच्या घरामध्ये प्रार्थना होणं किती महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस दोघे की तेव्हा तिघे माझ्या नामात एकत्रित ते परमेश्वर फक्त मंदिरात असतो एवढं नाही बरं का, परमेश्वर आपल्या घरामध्ये सुद्धा असतो. अनेक जण चर्च सुटल्यावर आमच्याकडे येतात, बाळासाहेब प्रार्थना करा, आम्ही आनंदाने करतो. म्हणजे आता आपल्याकडे अजून 3 आता लीडर झाले, सगळेजण प्रार्थना करतील. पण मला सांगू का, जी आम्ही प्रार्थना करतो आणि तीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरात केली ना, त्याचं प्रार्थनेसुद्धा उत्तर मिळेल. आमच्याकडेच पाळकाकडेच यायला पाहिजे असं काय नाही आहे. प्रार्थना तुम्ही सुद्धा करू शकता. तितक्याच विश्वासाने प्रार्थना केली की तुम्हाला तेवढंच प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरात तुम्ही प्रार्थना करा, तुम्हाला प्रतिफळ मिळेल. चमत्कार घडतील, पण प्रार्थना करणं गरजेचं आहे घरामध्ये. आता पेत्रा आला आणि घरामध्ये तो आला, सगळे लोक तिथे बसलेत आणि तो आता त्या ठिकाणी सांगू लागला, त्याचा साक्ष सांगू लागला. आपण नाही का इथं साक्ष देतो कसं, तो सांगला, बघा मी आता त्या ठिकाणी झोपलो होतो, तुरुंगात होतो आणि मला असं कळालं, सैनिक म्हणत होते की दुसऱ्या दिवशी पेत्राचा शिरच्छेद करायचा, हेरोद राजाने हुकूम काढलाय. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो की परमेश्वरा, जर तुझी इच्छा असेल तर तू मला इथून वाचव. आणि पहाटे 6ला माझा आता शिरच्छेद होणार, तर 4ला मी पाहतो तर काय, माझ्यासमोर देवदूत उभा, माझ्या सगळे साखळदंड सुटले आणि माझं दार उघडलं आणि मी ह्या ठिकाणी आलो आणि मी ह्या ठिकाणी उभा आहे. ही साक्ष चालू असतानाच याकोबाची बायको तिथं बसली आहे. ती मनात विचार करते, परमेश्वरा, सगळे तू येशूचे शिष्य, माझा नवरा ह्याचा तू शिरच्छेद केलास आणि पेत्राला कसं सोडलंस. तिच्या मनामध्ये असा विचार आला असेल.
पेत्राची सोडवणूक केली, दोघं जण अटकेत आहेत, दोघं तुझे शिष्य आहेत, दोघांनी सारखंच प्रेम केलं. पेत्राला तू सोडलंस, माझ्या नवरीने काय केलं होतं? परमेश्वर म्हणतो, माझे मार्ग ते तुमचे मार्ग नाहीत, माझे विचार ते तुमचे विचार नव्हत. प्रत्येकाची सेवा वेगळी आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. परमेश्वराच्या मनातील ते तो करतो. त्या ठिकाणी म्हणतो, कुंभाचं मातीचं भांडं असतं, तो कुंभाराला म्हणू शकत नाही तुम्हाला असं का घडवलंस. कोणचं भांडं कोणत्यासाठी वापरायचं कुंभाराचा अधिकार आहे. एका भांड्याला तो चांगल्या कामासाठी वापरू शकतो, एका भांड्याला तो खालच्या कामासाठी वापरू शकतो. तुम्हाला असं का केलं असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून आम्ही कधी एकमेकाशी तुलना करू नये. ह्याचं असं झालं तर मग माझं का नाही, मग ह्याला तू असं केलं तर मला का नाही, त्यालाच लीडर केलं मग मी काय केलं होतं, अशी कधी आपण तुलना करायची नाही. प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकजण वेगळा अवयव आहे. सगळेजण हात बनवू शकत नाही, एखाद्याला डोळा व्हावा लागतो. सगळेजण बाह्य अवयव होऊ शकत नाही, एखाद्याला आंतरिक व्हावं लागतं. सगळेजण मोठंच जीभ होऊ शकत नाही, एखाद्याला हृदयसुद्धा व्हावं लागतं. तर असं प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो पेत्राला त्या ठिकाणी सोडवलं. आणि आपण घराचं महत्त्व या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगत आहे. घरामध्ये प्रार्थना करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. दुसरा धडा आपण या ठिकाणी पाहूयात. 4थं वचन वाचा कोणीतरी, वचन 4. काय म्हटलंय तिथं? हां, मी आपल्या प्रार्थनेत तुझी आठवण करतो. हे फार महत्त्वाचं बरं का. खऱ्या जो देवाचा सेवक असतो तो काय करतो माहिती का, नुसतंच लोकांना संदेश देत नाही, लुकचं स्वार्थ सांगून लोकांना ख्रिस्ताकडे आणत नाही, पण जे जे स्वार्थ त्याच्याकडे आलेले आहेत त्या बंधूंसाठी तो काय करतो, प्रार्थनेमध्ये आठवण करतो. हे फार मोठा एक गुण पौलाकडे होता. पौलाने किती मंडळाची स्थापना केली हो, किती बरेच मंडळ आहे ना. करिंथ, गलती, इफिस, थेसलनी, कलसई, अजून कोणची, फिलिपई, बऱ्याच मंडळी आहेत. पण या प्रत्येक मंडळीचं तो म्हणतो मला ह्या मंडळीचं ओझं आहे, आणि तो दररोज या मंडळीसाठी प्रार्थना करत होता. फार महत्त्वाच्या देवाच्या सेवकाचा एक गुण आहे. नुसतंच त्या ओझ्याने प्रार्थना करतो. तो म्हणतो इफिसीतील मंडळीमध्ये 3 वर्ष तो राहिला आणि आता शेवटचा संदेश तो देते. आणि त्या इफिसीतील मंडळी तो म्हणतो मी रात्रंदिवस तुमच्यासाठी अश्रू ढाळून प्रार्थना केली आहे. म्हणजे ते ओझं असतं. ज्यावेळेस देवाचा खराखुरा सेवक त्या मंडळीचं ओझं धारण करतो त्यावेळेस तो अश्रू ढाळून त्या मंडळीसाठी प्रार्थना करतो. त्याला त्या मंडळीबद्दल सहानुभूती असते, त्या मंडळीबद्दल त्याला आपुलकी आहे. आजकाल आपण बरेच पाहतो प्रॉफिट नावाचे सेवक नाही, प्रॉफिट नाही का, प्रॉफिट असतात, स्वतःला प्रॉफिट म्हणतात. येतात, मोठमोठी सभा घेतात, हजारोंच्या लोक येतात, हालेलुया वगैरे करून बरं करतात, जे निघून जातात ते परत पुढच्या वर्षी बोलवले घेतात. मंडळी नुसतं संदेश द्यायचं, बरं करायचं, लोकांना असं दाखवायचं, पण त्या मंडळीबद्दल ओझं कुठं आहे? जे लोक तुमच्याकडे आले किंवा ज्यांच्या करवी ख्रिस्त त्यांना कळाला त्या मंडळीसाठी तुम्हाला ओझं पाहिजे. प्रार्थना करून अश्रू ढाळून तो प्रार्थना करत आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकांनी नुसतंच बाह्य स्वरूपात आपल्या सेवा करायची एवढंच नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये या मंडळीसाठी त्याचं ओझं घेऊन प्रार्थना करणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि प्रार्थना सर्व गोष्टी साध्य करते नाही का. प्रार्थना काय म्हणते, प्रेयर चेंजेस लाईफ. बरं, हां, त्यामुळं प्रार्थना करणं हा दुसरा गुण आपल्याला पौलाचा दिसतो. नुसताच तो संदेश देत फिरला नाही, मंडळ्या स्थापन करत फिरला नाही, प्रत्येक मंडळीविषयी त्याला ओझं होतं. ज्यावेळेस त्या संकटाविषयी तो बोलतो, मी बरेच संकट सहन केले. शेवटचं वाक्य तुम्हाला माहिती आहे का त्या वाचनाचं काय, फार सुंदर आहे बघा. शारीरिक संकटाविषयी तो बोलत आहे. मला वाटतं 2 करिंथ 11 अध्याय काढा त्याचं, 2 करिंथ 11 अध्याय. जे सर्व संकटाची लिस्ट आहे माहिती आहे का ती, हां हां 27वं वचन वाचा. हे बरेचसे ते आपण लिस्ट वाचणार नाही, ते शारीरिक संकट आहे. 27वं वचन 2 करिंथ 11:27. हां 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 आता हे सगळे शारीरिक संकट झाले. पुढचं वचन काय म्हणतं, फार महत्त्वाचं आहे. हां बघा, संत पौलाचं नुसतं शारीरिक संकट नव्हतं, या सर्वांशिवाय सर्व मंडळीचं ओझं आणि मानसिक चिंता मला आहे.
तो त्या मंडळीचं पण चिंता करत होता, टेन्शन घेत होता त्या मंडळीचं, ह्या मंडळीचं कसं होणार. करितीतील मंडळी मी स्थापन केली, त्यांना ख्रिस्तामतचा पाया मी घालून दिला, पण आज त्या मंडळीमध्ये भांडणं आहेत, भांडणं कोर्टात गेलेले आहेत, जाहीर कर्म चालू आहे, त्या ठिकाणी सोडचिठ्ठी लोक देत आहेत. ह्या करीत मंडळीचं कसं होणार, त्याचं ओझं त्याला आहे, सर्व मंडळीचं ओझं मला येतो म्हणतो. आणि म्हणून देवाच्या सेवकाचा हा एक गुणधर्म आहे की त्या मंडळीसाठी तो प्रार्थना करणार असला पाहिजे, त्या मंडळीचं ओझं त्याने घेतलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 7वं वचन वाचा, 7वं वचन. हां हां, तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले. आपली जी सेवा आहे ना, त्याद्वारे इतरांना सांत्वन प्राप्त झालं पाहिजे. आपली सेवाद्वारे इतरांना सांत्वन मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या जगामध्ये कसं ठेवलं इतरांना सांत्वन मिळावं. एका ठिकाणी संत पौल म्हणतो, आमच्यावर जी संकट येतात ते कशामुळे येतात माहिती आहे का. तो म्हणतो माझ्यावर जे संकट येतं त्या संकटामध्ये परमेश्वर मला सांत्वन करतो, आणि ती संकट अशासाठी येतात की ज्यावेळेस दुसरे संकटात पडतील त्यांना सांत्वन देण्यास आम्ही समर्थ व्हावे, म्हणून आमच्यावर संकट येतं. आलं लक्षात? यासाठी परमेश्वराने आम्हाला या जगात ठेवलेले आहे की ज्यावेळेस इतर जण संकटात आहेत, अडचणीत आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत, दुर्धर आजार आहे, घरामध्ये आर्थिक ओढाताण आहे, त्यांचं सांत्वन करण्यास आम्ही समर्थ व्हावे म्हणून आमच्यावर संकट येतात. आणि म्हणून जे ख्रिस्ती लीडर्स आहेत, आता फिलेमोन कसा आहे त्यामधला एक वडील आहे, तर ह्या लोकांनी इतरांना सांत्वन देण्याचं काम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो की तुझे जे वागणूक आहे त्याच्यातून मला सांत्वन प्राप्त होते, मला एक समाधान मिळतं. आणि त्यामुळं आम्ही आमची सेवा इतरांना सांत्वन देणारी असली पाहिजे. इतरांनुसार दोष दाखवायचा, एकाचे उणे दुणे काढायचे, त्याला काहीतरी कान उघडणी करायची, ताशेरे ओढायचे, ही आमची सेवा नसली पाहिजे. आमच्या सेवेद्वारे इतरांना सांत्वन मिळालं पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की मला ह्या मनुष्याला माझ्याबद्दल सहानुभूती आहे, माझ्याबद्दलची आपुलकी आहे. अशा प्रकारचं आमचं जीवन. नुसता संदेश देणं बरेचसे देऊ शकतं. तुम्हाला नुसता संदेश ऐकायचा ना, इंटरनेटवर जा, तुम्हाला हजारो संदेश मिळतील, पण त्याने इतर तुम्हाला सांत्वन मिळणार नाही. इंटरनेटवर तुम्हाला संदेश मिळतील पण त्याने सहभागिता होणार नाही. आज आपण इथं सगळे जमलो आहोत, आपण संदेश ऐकतो, पण त्यानंतर आमची सहभागिता असते, आम्ही एकमेकांशी बोलतो, आमचा वार्तालाप होतो, आमची सुखदुःख एकमेकांशी भेटतो. सहभागिता अतिशय महत्त्वाची. सहभागिता हे नवीन कराराचं लक्षण आहे. जुन्या काळात कुठं सहभागिता नव्हती. मंडळी स्थापन झाली आणि त्याची सहभागिता आली, ते रोज एकमेकांशी भेटत असतात, एकमेकांशी ते सालस मनाने जेवत असतात. त्यामुळे सहभागिता महत्त्वाची. आणि म्हणून एकमेकांचं सांत्वन करणं, एकमेकाची ओझी वाहणं, तो नेहमी होतो, एकमेकाची ओझी व्हा तुम्ही, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा गुण आपल्याला या ठिकाणी संत पौलाचा दिसतो की आमची सेवा सांत्वन करणारी असली पाहिजे. वचन 9. हां, बघा या ठिकाणी काय म्हणतोय आता. बघा त्या प्रतीकने सांगितलं की हा पौल फिलेमोनाला पत्र लिहिते, बरोबर ना. फिलेमोन हा पौलाने घडवलेला मनुष्य आहे. पौलामुळं तो देवाकडे आलेला आहे, बरोबर ना. आता ज्यावेळेस पौलाला फार अधिकाराने तो सांगू शकला असता की बघ माझ्यामुळं तुझं तारण झालेलं आहे, तू असं असं केलंच पाहिजेस. सहज पौल, कारण तेवढी त्याच्याकडे अधिकार होता, तेवढी ऑथॉरिटी होती. एवढ्या मंडळीची स्थापना करणारा फिलेमोनाला समज, मी आता हे पत्र पाठवतोय, या फिलेमोनाला तू गुलाम म्हणून स्वीकारू नकोस, त्याला बंधू म्हणून स्वीकार, असं मी तुला आदेश देतो, अशी मी तुला आज्ञा करतो, असा पौल सहज म्हणू शकला असता. अशा त्या पदावर तो होता, कारण फिलेमोन त्याचं प्रॉडक्ट होतं. फिलेमोन हा त्याने घडवलेला होता. आणि म्हणून गुरु एखाद्या शिष्याला सांगतात, मी समजा शिमोन असेल त्यानं, ते तू असं असं कर रे, या हक्काने मी बोलू शकतो, कारण तो माझा शिष्य आहे, मी त्याचा गुरु आहे, असंच पौल म्हणू शकला असं. पण तो काय म्हणतो माहिती आहे का, बघा त्याचं वचन काय, तरी प्रीतिस्तव विनंती करतो. किती महत्त्वाचा धडा आजचे लीडर्स किंवा आजचे नेतृत्वकार घेऊ शकतात. पौल फिलेमोनाला विनंती करत आहे. अजिबात गरज नव्हती विनंती करायची, अजिबात गरज नाही, पण पौल इतका नम्र आहे की तो म्हणतो मी तुला विनंती करतो, तू असं कर, रिक्वेस्ट करतोय तो त्याला. आजकाल कोण करल का वाशी. आजकालचे याजक आहेत किंवा मोठमोठे लीडर्स आहेत. मी आत्ता परवा मला वाटतं कुठंतरी मी असं ऐकलं की एक आले होते, त्यांची सभा ठेवली होती, त्या देवाच्या सेवकाची सभा ठेवली होती. त्यांना एका हॉटेलामध्ये सोय केली होती त्यांची. आता रात्री 12ला फ्लाईट आला पुण्यामध्ये एका हॉटेल, आणि पिंपरीमध्ये गेल्यानंतर ते हॉटेलाकडे पाहिल्यानंतर लगेच त्यांनी फोन केला ऑर्गनायझरला,
तुम्हाला असं वाटतं का मी हॉटेलमध्ये राहील, माझी 5 स्टार हॉटेलमध्ये सोय करा, रात्री 1 वाजता, आणि 1 वाजता ती सगळी धावपळ करून त्या 5 स्टार हॉटेलमध्ये सोय करावी लागली त्या लीडरची. कुठे गेला आपला नम्रपणा? इथं पौल विनंती करतो, रिक्वेस्ट करतो त्याला की तू ह्याला एक आपला बंधू म्हणून स्वीकारून घे. कुठे गेले असे पौलासारखे आदर्श? पाहतो विनंती करतोय. कधी ज्या ठिकाणी आज्ञा करू शका असं असतं, तो पौल म्हणतो मी तुला विनंती करतो. हा नम्रतेचा धडा आपल्याला पौलाकडून या ठिकाणी शिकायला मिळत आहे. आम्ही नम्र असलं पाहिजे. वचन 12. हा काय म्हणतो तो? खुद्द खुला म्हणतो माझ्या. पहा हा अनेसिम कोण कुठला? कधीतरी एक चोर म्हणून तो पळून आलाय, पौलाला एकदाचा भेटला, पौल त्याला सांगितलं म्हणून तो बहुतेक ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला. एवढ्याशा भेटीवरून पौल म्हणतो मी माझा स्वतःचा प्राण जणू काय काढून मी तुझ्याकडे पाठवत आहे. ही खरी ख्रिस्ती शिष्य किंवा ख्रिस्ती पुढाऱ्याची ही खरी खून असते. पण तो आपले ज्यांना त्यांनी घडवलं तो आपल्या प्राणापेक्षा जास्त त्यांना मानतो. मी आपल्या प्राणाला तुझ्याकडे पाठवतोय म्हणतो, तो माझा प्राण आहे. आणि म्हणून समजा येशू ख्रिस्त तुझ्याकडे आला असता, तू त्याचा स्वीकार कसा केला असता? तसंच अनेसिमचा स्वीकार कर. मी जर तुझ्याकडे आलो असतो, तू माझा स्वीकार कसा? समजा पौल स्वतः फिलेमोनाकडे गेला असता, कसा स्वीकार केला असता? मोठ्या थाटामाट नाही का? कारण पौल माझ्याकडे आलेला आहे, त्यांनी तो माझा गुरु आहे, त्यांनी मला ख्रिस्ताची ओळख करून दिली. धावत पळत जाऊन त्याला सर्व आदरातिथ्य केलं असतं, त्याचं चांगलं पुष्ट भोजन त्याला दिलं असतं, संपूर्ण त्याची व्यवस्था केली असती. तसाच हा जरी तुझा गुलाम असला तर अशा प्रकारे त्याचा स्वीकार कर. जणू काय माझाच तू त्या ठिकाणी आदरातिथ्य करतोय असं त्याला कर. जणू काय माझा प्राण तुझ्याकडे आलाय अशा प्रकारे त्याचा स्वीकार करतो म्हणतो. म्हणजे हा स्वतःला फार मी कोणीतरी मोठा आहे मी तुला घडवलं असं न म्हणता तो स्वतःला त्याच्याबरोबरचा पाहत आहे. हे सर्व माझ्यासारखेच आहेत. का बरं पौलाला असं वाटत असेल? पौल स्वतःला हा पौल जणू काय मी अनेसिम आहे. अनेसिम कोण होता? गुलाम, बरोबर ना? पौल कोण होता? पौल प्रेषित. प्रेषित आहे नाही का? मुळे स्थापन. हा पौल स्वतःला अनेसिम सारखा का मानतो? कारण ख्रिस्ताचा गुलाम समजतो, स्वतःला ख्रिस्ताचा गुलाम समजत होता. आणि नेहमी नेहमी पौल आहे ना, ज्या ज्या वेळेस पत्र लिहितो सारखं त्याचं मन कुठं जातं माहिती आहे का? त्या भूतकाळामध्ये मी 30 वर्षात असताना काय केलं होतं हे सारखं त्याला आठवतंय. आणि ते जणू काय त्याला एक म्हणजे आपण हॉंटला मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? हॉन्टिंग म्हणजे हां झपाटल्यासारखं होतं किंवा पिशाचं म्हणतो ना, पिशासारखं त्या मनामध्ये बसलं होतं. हां काय काय वाचन? खंत. हां खंत वाटते म्हणा किंवा ते त्याला एक त्याला म्हणजे खूप मनामध्ये गिल्ट म्हणतो ना त्याला, गिल्ट येत आलं की 30 वर्षापूर्वी 30 वर्ष असताना मी काय करायचो. ह्या ख्रिस्ती मंडळीचं ख्रिस्ताचे सेवक आहेत त्यांचा मी छळ केला. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताने मला दर्शन दिलं त्यावेळेस तो मला काय म्हटला? पौला तू माझा छळ का करतोस? तो मला माझा छळ का करतो म्हटला होता. मग तो म्हटला तू कोण आहेस? तर प्रभूने मला उत्तर दिलं, ज्या मंडळीचा तू छळ करतो तोच मी आहे. म्हणजे ज्या मंडळीचा मी छळ केला तो प्रभूचाच मी छळ केला. हे त्याला मनामध्ये एक खंत होती किंवा मनामध्ये एक खूप दाट त्याची गिल्ट होती की मी हे चुकीचं केलं. आणि म्हणून तो प्रत्येक वेळा म्हणतो पाप्यातला मी मुख्य आहे, मी पाप्यातला पापी मी आहे. कारण का मी ख्रिस्ती लोकांचा छळ केला म्हणजेच मी प्रभूचा छळ केलाय. ही त्याला एक मनामध्ये खंत असल्यामुळं नेहमी या अनेसिमला सुद्धा स्वतःसारखा मानतो. हा अनेसिम जरी गुलाम असेल तर मी काय वेगळा नाही आहे, मी तो ख्रिस्ताचा गुलामच आहे. कारण मी काय केलंय मला माहिती आहे, माझा भूतकाळ मला त्या ठिकाणी खायला उठते असं त्या ठिकाणी पौल सांगतो. आणि म्हणून तो म्हणतो माझा प्राण जणू काय मी तुला त्या ठिकाणी पाठवत आहे. वचन 16. हां ते हां केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ. हा केवळ दास, आता दास भाषांतर काय भाषेमध्ये गुलाम आहे. तो केवळ गुलाम नाही तर गुलामपेक्षा तो श्रेष्ठ असला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे त्याच्यावर प्रीती कर असं त्या ठिकाणी सांगत आहे. हे वाक्य कोणी म्हटलेलं तुम्हाला अजून आठवते? असं कोणी म्हटलं का? मी तुम्हाला दास म्हणत नाही तर मी तुम्हाला मित्र म्हणतो.
कोणी म्हटलं? येशूने कुणाला म्हटलं? आपल्या शिष्यांना. योहानाच्या पत्रामध्ये आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वाच. मी आता तुम्हाला फक्त दास म्हणत नाही, कारण ते सगळे त्यांचे दास होते. 12 शिष्य तो त्यांचा गुरु, मग तो गुरु आणि ते बाकीचे दास आहेत. तुम्ही आजपासून तुम्हाला दास म्हणत नाही, तर मी तुम्हाला काय म्हणतो? तुम्ही माझे मित्र आहात. हेच वाक्य आपल्याला पौलाने कदाचित ते कुठेतरी ऐकलं असेल, योहानाने असेल किंवा असं बोलण्यामध्ये आलं असेल. तेच तो ह्या ठिकाणी सांगत आहे. तू त्याला दास म्हणून मानू नकोस, तर तू त्याला काय म्हण? दासापेक्षा श्रेष्ठ, आपला मित्र, आपला सोबती, आपला, असं तू त्याला मान. म्हणजे त्यावर प्रीती कर. ही मोठी त्या ठिकाणी तो सांग. दासासारखं वागू नको, तर त्याला आपल्या मित्रासारखं वागू. प्रीती करण्यासाठी तो सांगत आहे. 16वं वचन आपण पाहतो. नंतर 18वं वचन, वचन 18. हां 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 बघ आता इथं तो काय म्हणतो, आताच प्रतिनिधी सांगितलं त्यांनी काहीतरी नुकसान केलं. म्हणजे काय? एखादी मौल्यवान वस्तू घेऊन तो पळून गेला असेल, किंवा घरातली एखादी वस्तू त्यांनी विकली असेल आणि त्यामुळे ह्या फिलेमॉनाचं नुकसान झालं असेल, किंवा एखादी महागाची वस्तू त्या कारण फुटली असेल किंवा हरवली असेल, काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून तो घाबरून तिथून पळून गेलेला आहे. बरोबर ना? तर हा पौल काय म्हणतो माहिती आहे का? जे काय तुझं नुकसान असेल, ₹1,00,000 ₹2,00,000 काय जे 50 लाख काय जे काय असेल ते मी तुला भरून देईल. आता खरं पाहता पौलाची भरून देण्याची क्षमता होती का? पौल असा काय कुठं म्हणजे मोठा हुद्द्यावर होता काय, म्हणजे तो श्रीमंत होता, पण त्याने सर्व सोडलं होतं. तर काय म्हणतो, तुम्ही कफलक झालोय, जे काय मला लाभ ते मी हानी असं समजतो. जागरणे, उपास तापास, उघडे वगडे पान, हे म्हणजे त्याकडं खायला सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी पैसे नसायचे. उघडा त्या थंडीचे दिवस आहेत, पण तो म्हणतो एका ठिकाणी लिहितो की माझा कोट तू घेऊन ये, माझा कोट तिथं राहिला तो घेऊन ये, कारण मी इथं थंडी खूप आहे. म्हणजे त्याला अंगावर घालायला सुद्धा कपडे नसायचे. पण तरीही पौल त्या ठिकाणी म्हणतो जे काय असेल तरी मी त्या ठिकाणी तुला द्यायला तयार आहे. म्हणजे स्वावलंबीपणा या ठिकाणी आपण पाहतो. पौल स्वावलंबी होता. ही फार महत्त्वाची एक गुण ख्रिस्ती शिष्यत्वामध्ये, नेतृत्वामध्ये, स्वावलंबीपणा. कधीही त्यांनी स्वतःसाठी कुठेही भीक मागितलेली आपल्याला पौल दिसत नाही. एका मंडळीत तो म्हणतो तुम्ही दान करा, पण कुणासाठी? एक गरीब मंडळी आहे त्यासाठी तुम्ही पैसे द्या. पौलाने स्वतःला मला तुम्ही असं द्या, असं तो तर काय म्हणतो माहिती आहे का? खरं तर मी तुम्हाला स्वार्थ सांगितली, म्हणजे मी तुमच्याकडून काय मानदानाचा हकदार आहे, हक्काने तुम्ही मला दिलं पाहिजे, कारण मी तुम्हाला स्वार्थ सांगितली. तरीही मी तुमच्याकडून न घेता मी स्वतः तंबू शिवून माझे पैसे कमवतो. का? कारण तुमच्यासमोर मला एक आदर्श ठेवायचा आहे, एक कित्ता ठेवायचं की माझा अधिकार असूनही त्या अधिकारावर पाणी सोडून मी माझी सेवा करून माझा पैसा मी माझा कमवतो. तुमच्या कुणावरही मी हात पसरणार नाही, तुमच्या कुणाकडे मी पैसा मागणार नाही. मी स्वावलंबी राहून देवाचं वचन तुम्हाला सांगतो. मग फुकट तुम्हाला सगळं देत आहे का? तर तुमच्यासमोर एक आदर्श ठेवा. असा पौल होता. आज कुठं दिसतं आम्हाला अशी ख्रिस्ती नेतृत्व करणारे देवाचे सेवक? प्रत्येकाला 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला पाहिजे, एअरलाईननी जाणं येणं केलं पाहिजे. तसं केलं नाही तर ते येत नाहीत. त्यांच्या डेट्स 2-2, 3-3 वर्षात ठरलेल्या आहेत. आणि मग तिथे हजारोंच्या संख्येने सभा होतात आणि मग त्यांचं पॉश हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाते. ते टावर्स, प्रेयर टावर्स तुम्हाला आजकाल प्रेयर टावर्सवर झालं आहे. तुम्हाला जर अर्जंट प्रार्थना पाहिजे असेल तर ₹5,000 अर्जंटली पाहिजे असतील. थोडीशी ऑर्डनरी प्रार्थना पाहिजे असेल, उद्या चालत असेल तर ₹2,000 चालू शकेल. महिनेभराने असेल तर ₹500 चालतील. पण अर्जंटली आत्ता पाहिजे तर ₹5,000. असं सध्या देवाचं काय झालं, सगळं व्यवसाय झाला आहे. सगळं कुठे आहेत असे देवासारखे सेवक की जे स्वावलंबी? तो म्हणतो मी तुमच्याकडे कोणतीच गोष्ट मागणार नाही, जरी मी हकदार आहे तरी मी त्या ठिकाणी घेणार आहे. तो काय म्हणतो, ते माझ्या खाती मांड, मी तुला माझ्या खर्चातून मी तुला देईल, जरी माझी ऐपत नाही तर मी कमवून देईल, पण तू त्याचा स्वीकार कर. मी ह्या मंडळीकडे मागेल, ते त्यांच्याकडून मी दान घेऊन तुला देईल असं म्हणत नाही. ती माझ्या खाती मांड. असे देवाचे सेवक की जे स्वावलंबी राहायला शिकतात. असा धडा आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. 21वं वचन. हां हां त्या ठिकाणी तो आशावादी आहे. हा पौल त्याला म्हणत आहे, मी जे काय तुला सांगणार आहे मला खूप पूर्ण आशा आहे की तू त्यापेक्षा अधिक करणार आहेस. नेहमी ह्या ख्रिस्ती नेतृत्वाने लोकांबद्दल, मंडळीबद्दल आशावादी असलं पाहिजे. त्यांना नेहमी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना नेहमी आशेचा मार्ग दाखवला पाहिजे. तू करशील, तू हे करायला समर्थ आहेस, तुझ्यामध्ये गुण आहेत, तू देवासाठी कार्य करू शकतोस. अनेक वेळा काय करतो आपण, लोकांना खाली खेचणारे नेतृत्व आपण बघत आहे.
माझी जागा टिकून राहावी म्हणून दुसऱ्या कुणालाही माझ्या जागेवर येऊ द्यायचं नाही, किंवा दुसऱ्या कुणालाही, ज्याला आपण रहस्य म्हणतो किंवा जे काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला, सिक्रेट सांगायचं नाही. काय कधी कधी एक फॉर्म्युला असतं, असं म्हणतात की आता समजा एखादे, आता कयानी बेकरी जर सांगतात की त्यांच्याकडे सिक्रेट फॉर्म्युला आहे, ते कोणाला सांगत नाही. कारण काय ते आमचं मोनोपॉली आहे, त्या बाबतीत आम्हीच तेवढं करणार. तसं आमचं जे सिक्रेट आहे ते आम्ही दुसऱ्याला, कारण का तो माझ्यासारखा होईल किंवा माझी जागा तो घेईल, एक भीती असते मनामध्ये. पण ह्या ठिकाणी तो काय करतो, सगळ्यांना प्रोत्साहन, मला माहिती आहे रे तू करशील, मी फक्त तुला एक पत्र लिहिले आणि ही पत्र लिहिलं आहे की तू, मी जे अपेक्षा आहे त्यापेक्षा तू अधिक करणार आहे, मला पूर्ण माहिती आहे. तू त्याला बंधूसारखा रे, तू आपल्या मुलासारखा वागवशील, हे मला तुला खात्री आहे. असं एनकरेज करणारे किती जण आहेत, प्रोत्साहन देणारे लोकांना. असे नेतृत्व करणारे आम्हाला लोक पाहिजेत की तू करू शकशील, तुझ्यामध्ये ते कलागुण आहेत, तू चल ख्रिस्तासाठी एवढं कर. असं एनकरेजमेंट देणारे फार कमी लोक आहेत आणि आपल्याला त्याची गरज असते. मनुष्य कशाचा भुकेला असतो की मला कुणीतरी प्रोत्साहित करावं, माझ्या चुका कोणीतरी पोटात घ्याव्या, माझ्या अपराधांची क्षमा करावी आणि मला उचलून धरावं. यासाठी आज तरुण आसुसलेले आहेत, पण तसे नेतृत्व करणारे आपल्याला मिळत नाहीत. हे आमचं ख्रिस्ती समाजातलं दुर्दैव आहे. मिळत अनेक लोक आहेत ज्यांनी इच्छा आहे, परंतु बाहेरचे वरचे जे वरचढ लोक असतात ते त्यांना दाबून टाकले जातात. आणि बरेच जण प्रार्थना करण्याची इच्छा आहे, संदेश देण्याची इच्छा आहे, मंडळीमध्ये कार्य करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना वाव दिला जात नाही. असे अनेक मंडळामध्ये आपण दिसत आहे. या ठिकाणी आपण पौलाचा आदर्श पाहतो. तू करशील, मला पूर्ण ठाऊक आहे, मी जे सांगितलं त्यापेक्षा अधिक तू करशील, असं त्या ठिकाणी पौल सांगत आहे. 9वा पॉईंट, 24वा वचन, 24. हां, ख्रिस्त येशू, नाही सॉरी 23पासून 23-24 सहबंदीवान. हां, बघा या ठिकाणी मंडळीचं महत्त्व आम्हाला कळत आहे. हे नव्या करारातल्या मंडळीचं लक्षण आहे. नवीन करारामध्ये एकमेकाच्या सहभागितेने देवाचं कार्य करायचं. जुन्या करारात तुम्ही कधीही पहा, कुठल्याही क्षणी फार 1 किंवा 2 वेळा असं असेल, परंतु सहसा एका वेळेस एकच संदेष्टा, एकच मनुष्य काम करायचा संदेष्टा. यशया झाला, यशयानंतर इर्मयानंतर यहेजकेल, दानियल, प्रत्येक वेळेस एकच संदेश. फक्त मला वाटतं जखर्या, एजरा, नेहम्या हे एकाच वेळेस 2-3 होते वेगवेगळ्या ठिकाणी. पण जुन्या करारामध्ये एकच मनुष्य काम करायचं. जसंच नवीन करारात येतो, येशू ख्रिस्ताने कधीच एका शिष्याला पाठवलं का, तू जाऊन सुवार्ता सांग. कसं पाठवलं? दोघे, कमीत कमी दोघे जाऊन सुवार्ता सांगायचे. दोघांनी एकत्र जा, मंडळीमध्ये एक म्हणजे सहभागिता, एकत्रितपणे या. आणि म्हणून मी असं म्हटलं तसं, ज्या चर्चमध्ये एकच लीडर असतो, एकच पाळक असतो, तो सगळं करतो, ते जुन्या करारातलं चर्च झालं. जुन्या करारात तसं व्हायचं, एकच संदेशला सगळं करायचं, बाकीचे नुसते बघत राहायचे. आम्हाला तसं नको आहे. आम्हाला मंडळी स्थापन, आम्हाला लीडर्स एकत्र येणं, 2-3 मिळून काम करणं. या ठिकाणी बघा सगळे सहकार्याचं नाव घेता येतो. येशूमध्ये माझा सहबंदीवान. पौल नुसता एकटा स्वार्थ सांगत नव्हता, सहबंदीवान त्याचा होता. पौलाने अगोदर कोणाला घेतलं होतं? पौलाचा सहकारी कोण होता अगोदर? पहिला बर्नबा होता. बर्नबा तो नंतर विभक्त झाला काय कारणामुळे, मग कोणाला घेतलं त्याने? बर्नबाला सोडल्यावर कोण घेतलं? पौल एकटाच गेला का? मग त्याला घेतलं का? सिलाला घेतलं. मग पौल आणि सिला बंदिवासात आपण पाहतो जेल. म्हणजे दोघं तिघं गेलेले आहेत नेहमी, एकटा कधी पौल गेला नाही. त्यामुळे नवीन करारात जर तुम्हाला सेवा करायची, 2 किंवा 3 एकत्र येऊन सेवा केली पाहिजे. जिथं एकटा असतो तो म्हणजे त्या मंडळीचं मस्तक तो होतो, ख्रिस्त होत नाही, पण तो मस्तक असतो. त्यामुळे नेहमी आम्ही काय केलं पाहिजे? 2-3 मिळून ती सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. सहभागिता ही फार महत्त्वाची या ठिकाणी. आणि शेवटचा 10वा पॉईंट, 25वा वचन. हां, बरोबर. तुमच्या सेवेद्वारे ख्रिस्ताची कृपा इतरांना पोहोचली पाहिजे. ख्रिस्ताची जी कृपा आहे, तुमच्या सेवेमुळं तुम्हीच उंचावला गेला तर त्या सेवेला काय अर्थ राहत नाही. तुमचा बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो? तो उंचावेला जावा नाही, माझा राहास हो. ही खरी सेवा आहे. संत पौल काय म्हणतो? मी म्हणतो का नाही, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, ख्रिस्ताची कृपा तुम्हाला असो. जी मंडळी मी स्थापन केली त्यावर ख्रिस्ताची कृपा, ख्रिस्ताचा आशीर्वाद. मी स्वतः बाजूला राहून ख्रिस्त मला त्या ठिकाणी गाजवायचं आहे. मी वधस्तंभाच्या आड जाऊन वधस्तंभाद्वारे ख्रिस्त आम्हाला इतरांना गाजवायचं. ही आमची सेवा असते. आणि म्हणून 25 वचनं, पण त्यामध्ये 10
गुण किंवा 10 गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतात. थोडक्यात दोन मिनिटात आपण रिव्हिजन करूया. पहिलं काय? घराचं महत्त्व. त्याच्या घरामध्ये नियमित प्रार्थना होत असे. नेहमी प्रार्थनाशील ते घर होतं. आमचं घर कसं पाहिजे? प्रार्थनाशील, नियमितपणे देवाचं शास्त्र वाचन, प्रार्थना, इतरांचं आदरातिथ्य करणारं, देवाच्या लोकांचे किंवा गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जात, जिथं अंधकारातल्या लोकांना प्रकाश मिळेल असा हा फिलेमोन होता. त्याचं घर त्याने सर्वांसाठी खुलं केलं होतं. ते प्रार्थनाशील घर होतं. तर आमचं घर प्रार्थनाशील पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याने इतरांसाठी प्रार्थना. हा पौल काय करायचा? नुसतंच सेवा करायचा नाही, मंडळीची स्थापना करायचा नाही, तर प्रार्थनेचं ओझं त्याला होतं. परमेश्वराकडं त्या इतरांसाठी मध्यस्थी करायचा. त्यांच्या अडीअडचणीमध्ये तो अश्रू ढळून त्यांच्यासाठी प्रार्थना करायचा. एक ओझं मंडळीचं आम्हाला पाहिजे. ज्या मंडळीचं आता कुटुंब प्रमुख आहे त्याला कुटुंबाचं ओझं आहे, मग त्याने कुटुंबासाठी प्रार्थना करायची. एखादा पाळक आहे त्याला मंडळीचं होतं, त्याने पाळकासाठी प्रार्थना करायची. एखादा बिशप आहे त्याला 40 मंडळ आहेत, त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे लोक तुमच्या खाली दिले त्यासाठी आपण ओझ्याने प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. तिसरं, सांत्वन. हां, त्याने आपल्याला इतरांना सांत्वन देणारी आमची सेवा पाहिजे. इतरांना सांत्वन प्राप्त. नुसतंच दोष दाखवायचा, कानउघडणी करायची, खोडसाळपणे बोलायचं, त्यांच्यावर ताशेरे मारायचे, अशी आमची सेवा नसून इतरांना सांत्वन आणि समाधान मिळेल अशी आमची सेवा करणं महत्त्वाचं आहे. चौथा पॉईंट, प्रीतिस्तव विनंती कर. तो विनंती करत आहे, बरोबर ना? तो आदेश देत नाही. आदेश देण्याचा हक त्याला आहे, अधिकार आहे, पण तो काय करतो? म्हणजे नम्रता असणं फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये एकाने म्हटलेलं आहे की यशस्वी ख्रिस्ती जीवनाचं रहस्य 3 आहेत. लिहून घ्यायचं प्रत्येकाने. 3 रहस्य आहेत जो मला यशस्वी ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. त्यातलं पहिलं रहस्य नम्रता. तुम्ही काय असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. दुसरं रहस्य नम्रता. आणि तिसरं रहस्य नम्रता. हेच ख्रिस्ती जीवनाचं रहस्य आहे. ह्याचा कारण नियम आहे, देवाचा एक नियम आहे. देव लीनांवर कृपा करतो आणि गर्विष्ठांना तो विरोध करतो. हा देवाचा नियम कुणासाठी बदलत नाही. किती महान देवाचा सेवक असू दे, मोशे असू दे, अब्राम, कुणी असू दे, ज्या वेळेस तुमच्यामध्ये गर्व येणार त्यावेळेस तो देव तुम्हाला विरोध करणार. जेवढं तुम्ही लीन व्हाल तेवढं देव तुमच्यावर कृपा पूर्ण होणार. आणि म्हणून नम्रता आहे फार महत्त्वाची. कुठे वचन लिहिले माहिती आहे का? ते वचनं तुमचे पाठ पाहिजेत ना, फार महत्त्वाचं आहे. कुठं लिहिले? 1 पेत्र 5:5. काढा कोणीतरी 5. 1 पेत्र 5:5. फार आणि याकोबाच्या पत्रामध्ये सुद्धा आहे. दोन्हीकडे हे वचन आहे. काय वचन? वाचा मोठ्याने. हां, हां, हे वचन कायम लक्षात ठेवा. 1 पेत्र 5:5 काय म्हटले? देव कुणाला विरोध करतो? गर्विष्ठांना विरोध करतो. आणि तो हां, लक्षात ठेवा, गर्विष्ठ म्हटला की त्याला विरोध, आणि लीन झाला की कृपा. जोपर्यंत तुम्ही लीन आहात तुमच्यावर कृपा होणार. कृपा म्हणजे परमेश्वर तुम्हाला सहाय्य पुरवणार. ज्या क्षणी तुमच्यामध्ये गर्व येईल, माझी सेवा, माझी मंडळी, माझी बुद्धी, माझं चातुर्य, माझं कर्तृत्व, मी केल्याशिवाय होतच नाही, मी गेलं तरच मंडळी चालती, मी गेलं तरच सगळ्या गोष्टी होतात, मी असं म्हटलं, गर्व आला की स्वतः परमेश्वर तुमच्यासमोर उभा राहतो. आणि जर परमेश्वर तुम्हाला प्रतिकूल असेल तुम्हाला कोण वाचवणार? नाही का? परमेश्वर जर तुमच्या विरोधात गेला तर फक्त परमेश्वरच तुम्हाला वाचू शकतो. शोलेमध्ये एक डायलॉग आहे माहिती आहे ना? काय? गब्बर के ताप से तुम्ही कोण बचा सकताय? खुद. तसंच आहे. परमेश्वर जर तुम्हाला विरोध केला तर फक्त परमेश्वर वाचवू शकणार तुम्हाला. तसं आहे ते. त्यामुळे परमेश्वर तुमच्या विरोध असेल तुम्ही काहीच करू. आणि परमेश्वर कोणाला विरोध करतो? गर्विष्ठांना. आणि म्हणून परमेश्वराने पौलामध्ये काटा ठेवला होता. का माहिती आहे का काटा ठेवला? काटा ठेवला, काय काटा होता तो? त्याच्या शरीरामध्ये काहीतरी व्याधी होते, त्याला काहीतरी त्रास होत होता, यातना होत होत्या. कोणी म्हणतं त्या डोळ्याला त्रास होता, कोणी म्हणतं पोटाचा त्रास. का माहिती आहे का? कारण तो म्हणतो मी प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व येऊ नये, मी गर्विष्ठ होऊ नये म्हणून माझ्यामध्ये काटा ठेवला. कारण मी गर्विष्ठ झालो तर काय होईल? देवच मला विरोध करेल, मी नरकात जायची मला पाळी येईल. आणि म्हणून देव म्हणतो तो काटा राहू दे, ते व्याधी तुला राहणार, ते यातना होणार, त्या वेदना मरेपर्यंत तो काटा मी तुझ्याकडे ठेवणार. सैतानाचा दूत तुला ठोसे मारणार. का? कारण तू
लीन व्हावं. तू लीन झालास तर तुला कृपा मिळेल. म्हणून देव गाठा ठेवतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये काटे असतात. सैतानाचा दूध ठोसे मारतो का? आम्ही नम्र व्हावं. ज्या क्षणी गर्विष्ठ झालं, संपलं, देव तुम्हाला विरोध करणार. हा देवाचा नियम कुणालाही बदलत नाही. 2 मिनिस्ट्रीज आहेत, एक तर लुसिफर मिनिस्ट्री आणि एक जीजस मिनिस्ट्री. लुसिफर कोण होता? लुसिफर कोण होता? देवदूत होता. काय त्याने विचार केला मनामध्ये? मी वर चढेल. वर चढेल म्हटल्यावर तर कुठं खाली आला? कुठं पडला त्याला? खाली पडला. त्याच्या उलट येशू काय म्हटलं? मी खाली येतो. तो देवासमान असून देवाबरोबरचा असणार लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला लीन केलं आणि मनुष्याचं रूप धारण करून त्या जगामध्ये आला. वधस्तंभाचं मरण त्याने सोसलं. येशू खाली आला म्हणून देवाने काय केलं? त्याला अतिउच्च केलं. हा देवाचा नियम आहे. वर पाहतो तो खाली टाकला जाणार. येशू खाली आला, त्याला वर केलं गेलं. आणि म्हणून जर तुम्हाला वर जायचं असेल तर काय झालं पाहिजे? खाली गेलं पाहिजे. कठीण आहे ना का? कोणाचं तरी खाली जाणं, कोणाचं तरी आज्ञेत राहणं, कोणाचं तरी गोष्टी ऐकणं मनात कठीण वाटतं ना. असं वाटतं तू कोण बोलणार रे? आत्ताच तर आला, कानामागून आला आणि तिकड झाला, असं होतं. बरेच आपण असं म्हणतो ना. पण ते नम्र राहायला पाहिजे. जे कोणी लीन राहतील ते उंच केले जातील. आणि येशूने पण म्हटले, जो कोणी उंच केला जाईल त्याला नमविलं जाईल, जो कोणी नमविल त्याला उंच केलं. हा देवाचा नियम आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की त्याला तो नम्र होता. संत पौल नम्र होता. 5वी गोष्ट काय म्हणतो त्याला? म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुला पाठवत आहे. त्याला इतरांविषयी सहानुभूती. त्या पौलाला त्यांच्याविषयी सहानुभूती होती. नंतर 16वं वचन, त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधूसारखा, म्हणजे प्रीती करतो सांगत आहे. त्यांनी प्रीती दाखवली. ख्रिस्ताने आपल्याला कशी प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. नंतर 18वं वचन, ते सर्व काय तो म्हणतो तू माझ्या खाती मांड. म्हणजे आता हे कुणी म्हटलं बरे वाक्य? हे सगळं काय ते माझ्या खाती मांड, असं कुणी म्हटलंय वाक्य? पौलाने. अजून आणि बरोबर. आणि येशू ख्रिस्ताने एक प्रकार नाही का, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण काय करते त्या समजत नाही. हे त्यांना क्षमत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी तुला माझा प्राण अर्पण करत आहे. हे सर्व त्यांचे पाप, जगाचं पाप आहे ना, माझ्या खाती मांड. मी हे सगळं शिक्षा भोगायला तयार आहे, पण त्यांना तू क्षमा कर. तेच साधारण ते शब्द तो बोलत आहे. जे सर्व पाप आहे ती माझ्या खांद्यावर मी घेतलेलं आहे. जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून मी वधस्तंभ जात आहे. हे बाप्पा ह्यांना क्षमा कर. ते सर्व काय जे त्यांचे पाप आहे ती माझ्या खांद्यावर घेऊन ते माझ्या खाती तू मांड, असं त्या ठिकाणी तो बोलत आहे. 21वं वचन, मी जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिक करशील. म्हणजे तो एक प्रोत्साहन देणारा आहे. त्याला इतरांना प्रोत्साहन देऊन तो म्हणतो की मी जे सांगेल तो तू करणार, हे माझी खात्री आहे. त्याबद्दल तो पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ना, त्या तसं तो करत आहे. नंतर 24वं वचन, सहभागिता आपण पाहतो. माझा सहबंदीवान एफ्रास, माझे सहकारी. हा बंधू, हा पौल काय करतो? इतरांना सहबंदीवान, सहकारी, माझे शिष्य, माझा तो सेवक, तो असा करणारा, तो झाडलोट करणारा, असं बोलत नाही तो. हे माझे सहबांधीवान आहेत, माझे सहकारी आहेत. कधी थोडंसं काहीतरी काम करत असेल पण तो त्यांना आपल्या तुलनेच मानतो, नम्रता घेते. आणि 25वं वचन, कृपा तुमच्यावर, ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर असो. शेवटी सर्व काय तो म्हणतो? ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहे. ख्रिस्ताच्या कृपेमुळे मी तुमचा दास आहे. असे 10 या ठिकाणी सुंदरसे आपल्याला सद्बोध या 25 वचनामधून आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे फिलेमोनचं पत्र 25 वचन आहेत, घरी गेल्यावर वाचायचे, फक्त 15 मिनिटं लागतील, पण वाचून या पार्श्वभूमीवर वाचा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि फिलेमोनचं पत्र तुम्ही कधी विचारणार नाही. आणि समजा तुम्ही स्वर्गात गेला आणि तिथं ब्रदर फिलेमोन भेटला आणि तो म्हटला, तू माझं पत्र वाचलं का? कोणतं पत्र तुझं? अरे मी फक्त 25 वचनं लिहिले होते आणि ते 40 वर्ष तू जगला आणि एकही वचन वाचलं नाही. 25 असं मानलं तर आपले लाजेने मान खाली जाईल. म्हणून 25 वचनाचं जे पत्र, फिलेमोनचं पत्र घरी गेल्यावर वाचा, कारण त्यावेळेस आपल्याला तिथं लाजेने मान आपली खाली जाऊ नये. प्रार्थना करूया. प्रभू, आज खरोखर पौलाचं फिलेमोनाला पत्र 25 वचनातून परमेश्वरा, पवित्र आत्मन, तू अनेक महान गोष्टी, गहन रहस्य तुम्हाला प्रगट केलेलं आहेस. हो प्रभू, जो वचन इतकं महान आहे ते अद्भुत आहे आमच्या दृष्टिकोनातून. प्रभू, तुझे कृत्य किती अद्भुत आहेस. तू किती महान देव आहेस. तू आमच्या अक्कलना पलीकडचा असा तू परमेश्वर आहेस. म्हणून हे वचन केवळ ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असावं, यासाठी तुझ्या पवित्र मार्गदर्शन प्रत्येकाला तू कर. आणि केवळ हे आमच्या पुरतंच ठेवू नये, तर आम्ही इतरांना देखील हे सांगावं.
आणि प्रभू तुझ्या हातात एक प्रभावी हत्यार म्हणून तुझा आमचा उपयोग तुला करता यावा यासाठी प्रत्येकाला तो आपल्या हातामध्ये घे. ह्यापैकी एकाचाही नाश होऊ देऊ नकोस. प्रत्येकजण प्रभू तुझ्या सेवा कार्यासाठी सिद्ध व्हावा असं तू कर. हे सर्व मागणं तर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागून त्याने शिकविल्याप्रमाणे मी धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा आली, जशी मी आपल्या प्रति क्षमा करू तशी तू आमच्या आपण क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटत करूस, कारण की राज्य सामर्थ्याने बोल ही स्वर्गात तुझी. आमेन. देवजबाबाची प्रीती, तारकोद्धार ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. क्षमा करा, माझा आवाज थोडासा